भगवान देखील आज आपलं स्वागत करत आहे. आपल्या सर्वांचं नरसिंह चतुर्दशी भगवंताचं प्राकट्य दिवस आहे. आज भगवंत अवतरित झाले. नरसिंह भगवान काय झाले? अवतरित झाले. कोणासाठी? प्रिय भक्त प्रल्हादासाठी. प्रल्हादाची कथा कोणाला माहित नाही सांगा? गावामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रल्हाद आणि ध्रुवांची कथा माहिती, म्हणजे इतके प्रसिद्ध आहे. नरसिंह भगवानाची लीला जी आहे ना, ती संपूर्ण भारतवर्षभरामध्ये प्रसिद्ध आहे. अगदी ज्याला काही माहित नाही भारतात, पण त्याला एक कथा माहित असते, प्रल्हादांची कथा. बरोबर ना? प्रल्हाद महाराजांची कथा म्हणजे आपण जाणून आहोत. तसं त्याचे काही गोष्टी आहेत जे महत्वाचे आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा थोडं पुढे या. बाई बाकीचे येणार रेकामा जागा बरा, म्हणजे खाली शाळेत शिकले ना रेकामा जागेवर. माताजी पुढे सरकलं काय बाकीचे येणारे माताजी काही करतील बसून करतील. ते कधी कधी काय होतं, ते येतात आणि परत पाठीमागे जातात असं व्हायला. कधी बसून वंचित राहायचे. आपण तयार आहात? तयार आहात का? मग गाडी स्टार्ट करायची, खाली उतरशीला जायचंय. टेक ऑफ घेतलं ते विमान. बसलंय का विमानात? बसले नाही सांगणार कसं. तर विमान जेव्हा टेक ऑफ घेतो सगळे ते सीट बेल्ट वगैरे सगळं सांगतात, आणि एकदा पुढे आलं की परत ते खाली जिथं डेस्टिनी आहे तुमचं तिथंच ते खाली लँडिंग करत है ना. आधी मध्ये तिथं काय झालं तसं आपल्या कथेमध्ये झालं पाहिजे. एकदा टेक ऑफ घेतलं की कथा संपूस पर्यंत आपण त्या विमानामध्ये, कथेच्या विमानामध्ये बसलो तरच त्याचं आस्वादन करता येत. आणि है ना पुन्हा धड देवळात आणि मन खेटरात. ऐकलंय का? म्हणजे चप्पल काढत कोण चोरीला, म्हणजे धड देवळात है ना, देह देवळात असतो पण मन मात्र खेटरावर. आणि ही असतं तिकडं पण लक्ष मात्र घराकडे. काय चाललंय, कोण आले, प्रभूजी असं का दिसतायत, हे काय लिव डोकं चालत सगळ्यांची, ते असं का बघतायत, ते असे का आले, चिंतन त्याचं वेगळं चालूच. तसं काही आज विशेष दिवस आहे. आज भगवंत जे नरसिंह भगवंत आहेत त्यांचं प्राकट्य अवतीर्णाचा दिवस आहे. तर मी प्रथम या ठिकाणी सर्व भक्तांचा मी आभारी आहे. त्यांनी मला या ठिकाणी कथा करायची, विशेष करून श्रीमान विनोदहरी प्रभू त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली आपल्या सर्वांना कथा सांगण्याची. कारण प्रत्येकाची वेगवेगळी सेवा असते नाही का, आणि सेवा मिळाल्यानं आपण त्यांच्या प्रती आभार व्यक्त करणे हे आपलं वैष्णव सदाचार आहे. बरोबर आहे हा. म्हणून त्यांनी मला संधी दिली, बरेच भक्तांनी पण संधी दिली, त्याबद्दल मी हृदयपूर्वक त्यांचा आभारी आहे की मला आपण भगवंताच्या सेवेत लावलं. मी पण एक सेवकच आहे. म्हणतात आपण नेहमी आपला भाव काय असला पाहिजे, गोपीर भरतूर पदकमलयोर बॉसाने नाही. आपण जितका अधिक वर्ष भक्तीमध्ये प्रगती करू, किती वर्षाचे होतो याचं मोजमाप कसं करायचं की आपण प्रगती केलेलो आहोत तितका अधिक आपण झुकलो पाहिजे खाली. आता मी 15 वर्ष झालं समजा भक्तीमध्ये, तर माझी भक्ती ही प्रगती पथावर आहे, किंवा मी काहीतरी प्रगती करतोय याचं मोजमाप कसं करायचं की मी 15 वर्ष झालं तर मला तितकं झुकता पण आलं पाहिजे. 15 वर्ष मला माहित आहे, तुम्ही काय मला लिहून सांगू नका. मी पण सांगतो, मी माहिती आहे मला, मी गुरुकुलमध्ये राहिलेलो आहे, शिक्षण घेतलेलं आहे, सगळे माहिती आहे मला. मी सगळ्या संन्याशांना भेटलेलो, लहानपणापासून मी भक्त आहे. काही गरज नाही. जितका अधिक आपण वरिष्ठ किंवा भक्तीमध्ये तितका अधिक आपण काय केलं पाहिजे, खाली झुकलं पाहिजे, नम्र राहिलं पाहिजे. कारण नम्रतेशिवाय किंवा त्या झुकण्याशिवाय भक्ती प्राप्त होत नाही. इथं जेवढेही बद्ध जीवन ते अडकले ते एकामुळे की मिथ्या अहंकारामुळे. मिथ्या अहंकारामुळं, म्हणून संतांची जेवढी अभंग आहेत किंवा संत तुकाराम महाराजांची गाथा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी या अहंकाराला जवळ घेतलेलं नाही. लहानपण देख देवा मुंगी ऐरावत रत्नोत्तर त्याशी, आणि पुढचं ज्याच्या अंगी मोठेपणा तया कठीण म्हणले, त्या व्यक्तीला जीवन जगणं फार कठीण म्हणलं. भक्ती म्हणजे नम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, आपल्या कार्यामध्ये सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत है ना.
संकटे तितिक्ष्वाकारुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजातशत्रुवा शांता साधवा साधु भूषणम. हे साधूची किंवा भक्तजनाची काय आहे ते आभूषण आहेत. तितिक्ष्वाकारुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजातशत्रुवा शांता साधवा साधु भूषणम. साधू या गोष्टी या गुणाने तो शोभायमान दिसतो. धोती कुर्ता घातला भगवा घातला म्हणून तो शोभायमान दिसत नाही है ना. यांनी काय हे काय 500 रुपये दिले तर हा कपडा मिळतो तुम्हाला. यांनी काही भक्त बनत नसतो. त्या कपड्याने या भगव्या कलरने कोणी भक्त बनत नसतो. तर तो गुणांनी भक्त बनतो. आपण त्या गुणांची मागणी करतात. त्या पर्टिक्युलर आश्रमची कधी भगवंतांनी मागणी केली नाही. भागवतम आपल्याला कोणी कोणी वाचलेलं आहे. मी भागवतम म्हणजे नानक वाचलेलेच असतील. आणि कोण प्रभूजी आदिमोरे प्रभू. आणि कोण हात तरी लावलाय काय ते पण स्टार्ट तरी केला असणार. प्रथम स्कंद आहे. आता या भागवत जसं तुम्ही जे सुरुवात प्रारंभ केलेले आहे तुम्ही पुढे वाचत जाल की आपल्याला संपूर्ण 12 स्कंदामध्ये भगवंत जिथे जिथे आल्यात कोणाशी भेटल्यात बोलल्यात किंवा त्यांचे लीला झाल्यात ते कुठल्या काही ब्रह्मचर्याच्या घरी झालेत. ते सगळे ती ग्रस्तच होते. पांडव बाकी जेवढ्यांना भेटले कर्दम ऋषींना भेटले. कर्दम ऋषी म्हणजे कोण होते? ग्रस्तच होते. त्यांच्यासमोर पृथु महाराज कोण होते? बरोबर. सगळे जेवढेही भागवत जास्तीत जास्त संख्येमध्ये कोणाला दर्शन दिलं भगवंतांनी? ग्रस्त. आणि त्यांच्याच घरात वावरायचे. म्हणजे ग्रस्त किती भाग्यशाली आहे ना. त्यांचा चान्स भरपूर लागण्याची शक्यता आहे. पता नाही किस रूप में नारायण कधी कोणत्या रूपात भगवंत येतील म्हणून नेहमी ग्रस्ताने तयारीत पाहिजे. म्हणून पूर्वी लिहायच्या अतिथी आता घरात कुत्र्यापासून सावध राहा. आता काही डायलॉग लागले नसतं. बिहेव ऑफ अ डॉग्स. हो 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 हो. कोणी कोणावरती विश्वास राहिलेला नाहीये. कोणी माणसामध्ये माणुसकी राहिलेली. कविते ना माणसानी माणसाशी वागणे आहेत काय. माणसं असली तर वागणार ना. पहिला मनुष्य बनणं गरजेचं आहे. नंतर भक्ती तर पुढची गोष्ट आहे. समाजामध्ये एकदम मनुष्यत्वच निघून गेलेलं आहे. आपण सर्वजण येता येत म्हणजे फार भाग्याची गोष्ट आहे. आपण येऊन इथे कथा श्रवण करताय. अनेक वक्ते येतात आपल्याला मार्गदर्शन करतात. खरंच आपण अत्यंत भाग्यशाली आहोत. म्हणून ना कधी कधी भक्तीमध्ये प्रगती करायची असेल ना आज नरसिंह भगवंतांचं प्राकट्य दिवस आहे. नरसिंह भगवंतांची कथा करणार आपण. पण त्याबरोबर ह्याही गोष्टीची चर्चा करणं गरजेचं आहे. कारण हे जोपर्यंत अनर्थ जात नाही तोपर्यंत ते नरसिंह भगवंत प्रकट होत नाही. समजलं. कथा तर आपण ऐकतो दरवर्षी तीच कथा आहे. काय वेगळं काय आहे? आता कथा सगळ्यांना माहिती आहे. इथे असं कोणीही भक्त नाही ज्याला कथा माहित नाहीये. आहे का असं कोण? सगळ्यांना माहिती आहे की काय कथा आहे. दोन भाऊ होते हिरण्यकशिपू आणि भगवान विष्णूंनी हिरण्यकशाचा वध केला वराह रूपामध्ये. आणि हिरण्यकशिप ते भगवान विष्णू सूड घेण्याच्या भावनेने संक्षिप्त मध्ये सांगतो नाही का. मग त्यांनी काय केलं की ठरवलं की आता मी भगवान विष्णूंना काय करणार? ठार मारणार. परत त्यांच्या सर्व घरातील लोकांना तो आईना घरच्या सर्व लोकांना सांत्वना देण्याचा प्रयत्न करतो. नंतर तपस्या 60,000 वर्ष हे ऐकले आपण सर्वांनी. मंदार पर्वतावरती बसून पायाच्या अंगठ्यावरती उभा राहून पायाच्या अंगठ्यावर उभा राहून किती हजार वर्ष तपस्या केली? 60 मिनिट 60 सेकंद तरी थांबू शकत. 60,000 वर्ष तपस्या केलं आणि त्याच्या संपूर्ण शरीरावरती वारुळ चढले. इतकं घोर तपस्या त्यांनी केलं. त्यांच्या शरीरातून अग्नी प्रकट होऊन संपूर्ण ब्रह्मांड वेधून ब्रह्मलोकापर्यंत जातोच. आणि ब्रह्माजींना नाही लाजाने यावं लागलं. असं ब्रह्माजी स्वइच्छेने आले नाही तिथं. काय काय असतात नाही हट्ट करून घरातली पोरं बघा कधी कधी है ना हट्टीला भेटतात. ते नाही लाजानं आई वडिलांना काय करावं लागतं? त्याची मागणी पूर्ण करावी लागते. नाही द्यायलाच पाहिजे दंगाच घरात आणि काय ठेवणार नाही. इकडं तिकडं मोमना मारणार शिमका ठोकणार ठाणा ना 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 ना. मग काय होते आई वडिलांना बाबा थांब रे काय पाहिजे तुला देतो पण हे काय करू नकोस. मग त्याने अशी घोर तपस्या केली. भगवान ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवांना पण भगवान म्हणलं जातं. जे व्याख्या मला प्रश्न पडला तर नंतर मी त्याचं उत्तर देईन.
तर भगवान ब्रह्मदेव आले तिकडे प्रकट झाले आणि त्यांना त्याची जी काही इच्छा आहे पाठीमागचा पुढचा न विचार करता तथास्तु म्हणले. हिरण्यकशिपू खुश झाला आणि ते सगळं पुढची स्टोरी माहिती आहे आपल्या सर्वांना, आहे की नाही? ना दिवस ना रात्री, ना खाली ना वरती, ना इकडं ना तिकडं, ना अस्त्र ना शस्त्र, है ना, सर्व ऐकलंय. मग प्रल्हादाला इकडं त्रास दिलं, हे केलं ते केलं, झालं. भगवंत आले आणि पहिला प्रकट झाले थांबतून, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. पण त्या कथेचा अर्थ वास्तविक काय आहे की आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होतं. चेतो दर्पण मार्जन, मार्जन म्हणजे हृदय चित्तशुद्ध झालं पाहिजे. जेवढेही संत होऊन गेले त्या सर्व संतांनी हा संदेश दिलाय की जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत त्या हृदयामध्ये त्या चित्तामध्ये देव प्रकट होऊ शकत नाही. मेन या सत्संगाचा मुख्य हेतू हाच आहे. काय बरं? चित्त शुद्ध करणं. निर्मळ चित्ते झाली नवनीते उतरावया भव सागर रे. ऐकलं आपण? खेळ मांडीला बाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई. क्रोध अभिमान गेला पावट. म्हणजे क्रोध अभिमान हा कुठलं स्थानच नाही. म्हणजे जेवढेही संत येऊन गेले त्यांनी एकाच गोष्टीवर जोर दिला की चित्त कसं शुद्ध होतं. आणि शुद्ध जे चित्त आहे ते शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे ही सत्संग. सत्संगद्वारे काय होतं की चित्त काय होतं? अंतकरण शुद्ध होतं. चेतो दर्पण मार्जनम. मार्जनम अपमार्जक माहिती का? अपमार्जक काय असतं? अपमार्जक बघा, मराठी माणसाला अपमार्जक शब्द माहिती नाही. साबण, साबण आपला, त्याला शुद्ध मराठीमध्ये अपमार्जक म्हणतात. माहितीये का? काय म्हणतात त्याला? अपमार्जक. विचारा तुम्ही दुकानदाराकडे गेला म्हणून अपमार्जक दे, काय म्हणतात? काय म्हणणार तो? कुठून आलं म्हणणार आहे? मराठी शुद्ध मराठीमध्ये काय म्हणलं जातं त्याला? अपमार्जक. बरोबर आहे का? काय म्हणतात साबणाला? अपमार्जक. तर चेतो दर्पण मार्जन, चित्त शुद्ध करायला हवं. जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंत त्या हृदयामध्ये प्रकट होत नाही. आता माझं भगवंत बुद्धी देतात, दादा मी बुद्धी, आता भरपूर कथा आठवायला लागल्या मला. त्या अनुषंगाने, या तत्वावर अनुषंगाने सांगू का? वेळ आहे ना तुमच्याकडे? माहितीच आहे तुम्हाला. टिन 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 वाजते घड्याळाबरोबर आपल्याकडे. म्हणजे मनाचे विचार वाचतो तो असे टन 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 टन, संपवा संपवा संपवा. असं तर नसते. आज उपास आहे, आज काय प्रसाद फुल आहे ना प्रभूजी? फक्त झोपायची व्यवस्था नाहीये, पण बाकी सगळं आहे. पण आपण काय करूया, हा तर प्रसाद आहे आणि भगवत कथा रूपी पण हा एक आहे प्रसाद. प्रसाद या शब्दाचा अर्थ इस्कॉनचे भक्त खूप हुशार असतात. कृष्ण भक्त बडा चतुर. प्रसाद मीन्स प्रभु का साक्षात दर्शन, है ना. प्रसाद मीन्स प्रभु का दर्शन आणि कथा म्हणजे प्रभु का साक्षात दर्शन. ज्या ठिकाणी भगवंताची कथा होते त्या ठिकाणी भगवंत प्रकट होतो. भगवंत आता या सध्या स्थितीमध्ये, आय बिलीव्ह ऑर नॉट आय डोंट नो, बट इट्स फॅक्ट की भगवंत आज या क्षणाला या ठिकाणी प्रकट आहेत कथेच्या रूपाने. संशय असलं तर भक्तीमध्ये प्रगती नाही करणार. संशय आत्मा विनश्यती. म्हणून भक्तीमध्ये जेवढी श्रद्धा पवित्र राहील, शुद्ध राहील, तेवढं भगवंत त्वरित प्रकट होतात. कथा सांगतो, कथा ऐकायची होती ना, है ना. हृदय चित्त शुद्ध असलं तरच भगवंत येतात. तर ही कथा एक वृंदावनातल्या श्रेष्ठतम भक्ताची, संतांची फार मोठी संत होऊन गेली. ही कथा निमित्ताने मी ही कथा मला आठवते की 2005 का 6 आम्हाला परमपूज्य राधानाथ महाराजांनी, आम्ही एकदम लहान तेव्हा, मी 5वी-6वीला काहीतरी असेल, मी बसलेलो होतो असं, माझ्या समक्ष बसून महाराजांनी कथा सांगितलेली होती. ती कथा आहे. ऐकेल तुम्हाला सर्वांना? ऐकायला आवडेल काय? आवडेल का सर्वांना? ही कथा आहे लाला बाबूची. कोणाची कथा? काही भक्तांनी ऐकलं असणार. ऐकलंय? कोणी कोणी ऐकलंय लाला बाबूची कथा? लाला बाबू काही नाही ऐकलं, पण काही नाही सांगू. ठीक आहे, माहित असलं तर थोडस
नाही माहित म्हणजे की नवीन आहे काहीतरी ऐकलं. मनाचं काय लिहायचं, काहीतरी नवीन 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 काय. लाला भाऊ, हे लाला भाऊ तशी बंगालची फार मोठे व्यापारी होते, फार मोठे व्यापारी. बरेच पैशांचं ओलाढाला भरपूर व्हायचं त्यांच्याकडे. आवाज येतोय सगळ्यांना? वाढवू का? मी वाढवू शकत नाही, तिथं वाढावं लागणार. कारण माझं आज थोडस समज असं येतोय ना, येतोय ना. उगाच आपलं वाढव चालेल. गावकं लोक आहे, गावची लोक समजून घेते तेवढंच. ठीक आहे. हरे कृष्णा. दरवाजा लावलेला आहे, जाऊ नका बाहेर. म्हणजे मनाने हो, शरीराने मनाने जात सगळे. तर कोणाची कथा सांगत होतो मी? लाला बाबू फार मोठे व्यापारी होते, पैशाचा भरपूर उलाढाला व्हायचा. त्या लालाबाबू व्यापाऱ्याकडे आणि ब्राह्मण परिवारातले होते. कोणत्या परिवारातले होते? ब्राह्मण परिवारात. खूप चांगलं. आणि त्यांनी आपल्या शेतात जसं हे मळ्यात आहे ना घर, तसं त्या मळ्यामध्ये त्यांचं फार मोठं बंगला होता. त्या बंगल्याच्या बाजूला भगवान विष्णू कृष्णाचं मंदिर होतं फार मोठं. आणि त्यांनी स्वतः म्हणतात, आणि ते भगवंताचे लहानपणापासून सगळं परिवार त्यांचं या कृष्ण भक्तीमध्ये होतं. पण त्यांना वेळ भेटत नसल्यामुळे त्यांनी काय केलं की अनेक ब्राह्मणाला त्या सेवेमध्ये भगवंताच्या नियुक्त केलं आणि त्यांना पेमेंट बेसवर, म्हणजे समजलं ना, थोडंफार त्यांचं उदरनिर्वाह चालेल त्या पैसे वगैरे देऊन त्यांचं केलं, सगळं नियोजन केलं. मग तो दररोज ब्राह्मण काय करायचा, विधिवत भगवंताची पूजा अर्चना करून, आणि भगवंतांना दररोज दुपारीचा 56 भोग लागतो माहितीये ना, त्याला आपण काय म्हणतो, राज. आणि आपल्याला मिळतो नंतर तो काय असतो, हा कधी कधी काय म्हणतात माहितीये भक्त, तो प्रसाद आला, अरे भोग आला. भोग फक्त कोणाचा असतो? हा, आपल्याला जो मिळतो तो काय असतो? हा. म्हणून भक्तांनी कधीही बोलताना किंवा हे करताना काय म्हणायचं, आम्हाला महाप्रसाद मिळेल का? कधी रोज आम्हाला राजभोग मिळेल का? असं नाही. एक भक्त मला कॉल केली आणि म्हणले, रोज आम्ही या लागलोय, आम्हाला राजभोग मिळेल का? अहो म्हटलं, ते कृष्णच आहे, तुम्हाला कसं मिळणार? ते कृष्णच आहे ना, कसं मिळणार? प्रसाद पाहिजे का? मग प्रसाद आहे म्हटलं आमच्याकडे. हो हो, तीच हो, तीच पाहिजे म्हणून या म्हणलं, ते तो प्रसाद मग तुम्हाला असं व्हायला. मग हे लालाभाऊनं काय करायचे ते की ते ब्राह्मणच दररोज राजभोग भगवंतांना दाखवायचे. ते दाखवून झालं मग हे व्यापारात व्यस्त असायचे, भरपूर व्यापार चालायचा. आणि बघा, प्रतिस्पर्धी उत्पन्न होतात की नाही आपला व्यापार चांगला चालल्यावर. पाहतोय ना आपण गावाकडे इकडे होतात ना, स्वाभाविकपणे होते ते. काही जगत द्वेष आणि मत्सराने भरलेले आहेत. त्या जगामध्ये फक्त गावाने नाव वेगळं असते, पण पळसाला पानं. आमच्याकडचं म्हटलं तर तुमच्याकडचं पण येते, ते काही वेगळं नसतं, समजून घ्या, है ना. तर झालं असं की ते दररोज काय करायचे, तो राजभोग महाप्रसाद घेऊन यायचे आणि तो महाप्रसाद कोणाला द्यायचे? लालाभाऊंना खायला द्यायचे. एके दिवशी असंच त्यांनी दिलेलं होतं तो प्रसाद. आणि प्रसाद खात असताना त्यांना त्यांच्या प्रसादामध्ये एक केस सापडला. मग त्यांनी लगेच जाऊन केस केला. काय केलं? केस सापडला म्हणून कोर्टामध्ये गेल्याने केस केला. नाही असं कसं? केस केला नाही, केस सापडला आणि त्याने इतका राग आला, अरे भगवान कृष्णाच्या सेवेमध्ये असताना तू एक केस सापडला म्हणजे अशुद्धतेने लावलायस म्हणून भगवंतांनी ते भोग स्वीकार केलेलं नाही. इतका राग आला, त्या रागाच्या याच्यामध्ये रजगुणामध्ये त्यांनी काय केलं, तो ब्राह्मण जो त्यांना प्रसाद वाढवत त्याला लाथ मारली. आणि लाथ मारल्यावर तितकंच तो तेव्हा जोरात छातीवरती लाथ बसली, तो तिथेच गतप्राण झाला. फार मोठा अपराध त्यांच्याकडून झाला. आणि जसं त्याला ते उठवायला गेले, समजलं की तो संपला. खूप पश्चाताप झाला त्या लालाबाबूंना. अरे 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 म्हणजे मी दुष्ट किती आहे, किंवा थोड्याशा चुकासाठी त्या ब्राह्मणाला मारला मी तो, आणि ब्रह्महत्येचं पाप लागलं त्याला. बरोबर ना, ब्राह्मण गायींना वैष्णवांना मारणं फार मोठं पाप आहे, बरोबर. तुम्ही तर हत्या केली डायरेक्ट, है ना, ब्रह्महत्येचं पाप. ते इतकं पश्चाताप झालं की त्याला कळेल असं झालं. सगळे व्यापार ते म्हणले की आता मी इथं राहू शकत नाही. ते असंच त्या ताटवरनं जे उठले आणि ती स्थिती पाहिली आणि तिथून बाहेर पडले. काही सूचना त्यांना होतं ना कधी कधी जीवनामध्ये प्रसंग, है ना, काहीतरी असं डोंगर कोसळतं संकटाचा आणि आपण
स्टॅच्यू सारखं उभा. तसं त्यांना काही कळेन असं झालं. तर ते तसेच पुढे चालत चालत ज्यांना ती वाट भेटत त्या रस्त्याने ते जात होते. डोक्यात त्यांचं एकच भिनत होतं, त्या ब्राह्मणाला मारलं, ब्राह्मणाला मारलं, ब्राह्मणाला मारलं, ते फार मोठं पाप झालं माझ्याकडून, फार मी पण भक्त होते ना, है ना. असं चिंतन करत करत ते गावाच्या वेशीच्या बाहेर, मग गावाच्या वेशी तिथं विहीर वगैरे आता आहेत काय. पूर्वी लोक काय करायचे, ते विहिरीकडे जायचे पाणी, है ना. मग तिथं ते गावची सगळी महिला आहेत तिकडे आले होते पाणी घालायला. सूर्यास्ताची आता नाही, त्याच्या अगोदरची जी वेळ सूर्यास्ताची वेळ असते ना, त्या वेळेवरती सगळे लवकर लवकर आवरायचे, कारण सूर्यास्त होण्याच्या अगोदर कुठं पोचायचंय, पाणी भरून घरी जा. तेवढ्यात तिथं आले. आणि आलेली एक माताची ना, एक माताची आणि त्यांची मुलगी होती. आणि त्यांना वेळ झालेला आणि सूर्यास्त होत होतं आणि त्याला पाणी काढत नाही, पाणी काढत होतं आणि इथून जात होते. सुन्न झालेलं होतं डोकं यांचं, काही ना सुचत नव्हतं. असं चालत जात होते. तेवढ्यात आई वरडली, अरे छोटी, समय हो गए चलो घर चले. अरे छोटी, समय हो गए चलो घर चले असं म्हणाली. त्यांना म्हटलं चलो घर चले. एवढंच वाक्य त्यांच्या लक्षात आहे, चलो घर चले. माझं घर वृंदावन, मेरा घर वृंदावन. त्यांना वृंदावनची आठवण आहे. तिथून जे निघाले डायरेक्ट वृंदावन येऊन पोहोचले, चालत 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 चालत. आता ही बंगाल कुठं आणि ही वृंदावन कुठं. पूर्वी काय एवढी सुविधा नव्हते. तसंच चालत जे काही भेटत ते खायचे. एवढे मोठे व्यापारी, त्यांच्यासाठी भरपूर सुखसुविधा आहेत. चालत चालत वृंदावन आले. वृंदावनमध्ये थांबल्यावरती तिथं वृंदावनमध्ये एंट्री करताना मथुरामध्ये क्रॉस केल्यानंतर जे राधा गोविंद मंदिर दर्शन घेतलंय, राधा गोविंद मंदिराचं वृंदावनला गेलंय ना, मोठं मंदिर आहे बघा, 7 मजली होतं. त्यावर यांनी चांगलंच काम केले है ना. अजून 2 मजले आहेत, 2 ते 3 मजले आहेत. कसं भव्य दिव्य दिसतं ना. पाहिले कोणी पाहिलं राधा गोविंद मंदिर? बरेच पैकी आहे ना. किती विशाल भव्य मंदिर आहे ना. तर ते का राजांनी बनवलेलं रूप गोस्वामींच्या ह्याच्यासाठी राधा गोविंद मंदिर. तर तिकडं आले ते त्या राधा गोविंद मंदिरमध्ये. आणि तिथून थोड्या अंतरावरती एक आश्रम आहे, त्या आश्रममध्ये थांबले आणि रात्रीचं विश्रांती घेतलं. विश्रांती घेतल्यानंतर त्याच्या स्वप्नात कान्हाजी आले, कृष्ण आले. लाला बाबू स्वप्नात, ही कोण सावळी सुंदर रूप मनोहर. अरे वा, लाला बाबू माझ्यासाठी तरी गावामध्ये खूप मोठं मंदिर बांधलं होतंस तू, मला इथं पण एक मंदिर बांध ना, असं कृष्ण म्हणाले. इतर काय टेन्शन आलेलं त्या ब्राह्मणाला मारायला. आणि भगवंतरी दृष्टीने काय म्हणाले की त्यांना, मला इथे एक. आणि ते स्वप्नातच ते म्हणाले, डोकं बिकं फिरले की काय, की तिकडं होतो, माझा व्यापार होता, पैसा होता म्हणून तिकडं बांधायला काय हरकत नाही, इथं करोडपती झालो, माझ्याकडे 1 रुपये सुद्धा नाही, मी कसं काय तुमचं मंदिर बांधणार काना. मग कृष्ण ते काय सांगायचं नाही, मला तुझ्याकडूनच काय पाहिजे, मंदिर पाहिजे, आणि मी तिथंच राहणार आहे. डोक्याला ताप वाढले रे देवा, हे तिथे बरं होतं आणि हे काय कंगाल झाले, आता म्हणते देव मंदिर. मग म्हणजे काय करू, काय नाही म्हणे, घरोघरी जा, भिक्षा माग, आणि जे काही देतील त्यात पैसे तुला मिळाले, त्यांनी माझं मंदिर बांध, हा ना. मग गेले, सकाळी उठल्यावरती प्रत्येकाच्या घरी गेले आणि प्रत्येकाला मागितले. ते काय तिथं माहिती आहे ना, माधुकरी म्हणतात त्याला. काय म्हणतात, भिक्षा काय म्हणतात, हा हे तर माहिती आहे, सगळं हुशार आहे, हुशार स्टुडंट है ना. तर माधुकरी मागायला जिथं द्यायचे तिथे 1 रुपया आणि थोडंसं तांदूळ वगैरे काहीतरी द्यायचे. तिकडची माधुकरी तर ते देतात, काय ना काय आटा किंवा हे वगैरे देतात. ते प्रत्येकाच्या घरी द्यायचं आणि थोडं थोडं त्यांना मिळायचं. ते म्हटलं असं 1 रुपये जर गोळा केलो, पुन्हा आयुष्य निघून जाईल, पण मंदिर कधी होणार. आणि एक अशा ठिकाणी पोहोचले, त्याचे विरोधक जे होते, प्रतिस्पर्धी जे व्यापारी होते, त्याच्या घरी पोहोचले. हाय लाला बाबू, आणि कुठं आल्यात, भिक्षाम देही. आणि त्याच्या काय अपोजिट पार्टी जी आहे व्यापारामध्ये, त्यांना प्रतिस्पर्धा करायला, त्या पार्टीच्या घरामध्ये आले. आणि तिकडं त्या पती पत्नीचं चर्चा चालू आहे घरात. अगं तुला माहित आहे का, तो लाला बाबू लई नाकीत
धम करून टाकलाय बघ. आणि काय सांगू, त्याला किती वेळा पाडण्याचा प्रयत्न करतो पण तो कधी पडत नाही. आपला व्यापार पुढे ढकलत नाही, तो जातोय पुढे सारखं. मग ती पत्नी द्यावं असू द्यावं, जेवढा आपल्याला देवाने दिले आपल्याला ते मथुरेचे होते ना, मग जेवढे मिळाले त्यात समाधान मानू. देवाने खूप दिले आपल्याला, तसं कसं थोडं वाढलं पाहिजे स्टेटस आपला, असं त्यांची चर्चा. मग तेवढ्यात म्हणजे ती आवाज आला, भिक्षाम देही भिक्षाम देही. मग ते म्हणे, अगं बघ कोणीतरी बाहेर आलाय, साधू आलाय, त्याला काहीतरी वाढ, त्याला सांग थोडा आशीर्वाद घे आणि आपलं थोडस व्यापार बघा. आता आम्ही कुठेतरी गेलो लोक पाया पडतात, माहितीये त्यांच्या आतमध्ये काय असते आम्हाला. हो महाराज सगळं कल्याण झालं पाहिजे बघा. आम्ही म्हणलो एकदमच कल्याण करतो इकडे आतमध्ये, हे ते नको बघा आम्हाला, हे मात्र नको बाबा, आशीर्वाद तुमच्याकडून पाहिजे बघा, हे सगळं काम झालं पाहिजे. आम्ही म्हणलो की ह्याच्या आतमध्ये हेच चांगलं कल्याण करते. तेवढंच आपलं अंतर ठेवून राहायचं. ते गाडीच्या पाठीमध्ये लिहिलेलं असतं माहिती काय लिहिलेलं, सुरक्षित. लोक काय करतात, संत साधू संत दिसले काय करतात, सुरक्षित अंतर ठेवा. कारण यांच्याकडे गेलं बाबा हे काय करतात ते पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहितच आहे. म्हणून काय करतात ते साधू संत जवळ गेले तर आशीर्वाद घ्या आपण थोडस अंतर ठेवूनच. मग झालं असं की ते म्हणे सांग तू त्या साधूकडे. मग ते सांग तिने काय केलं, सुपली घेतली, त्यामध्ये तांदूळ वगैरे घातलं आणि 1 रुपये घेतलं, त्यावर ठेवलं आणि ती आली. परत होती मग कुठला तरी साधू आले, त्यांना दिलं पाहिजे, देत होती. आणि थोड्यात ते काय झाले, त्या ठिकाणी आले आणि हे त्यांना पाहिलं आणि त्यांनी ह्यांना पाहिलं, बघतच राहिले. अरे अरे तुला कुठंतरी बघितलं, तुला कुठेतरी पाहिले, तुला कुठेतरी बघितलं, तुला कुठेतरी पाहिलं. हे बघा बघतायत 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 बघतायत. अरे तुम्ही लाला बाबू ना, हो तोच लाला बाबू. तुम्ही भिक्षा, अरे बाबा विचार कर किती अपमानजनक आहे ना गोष्ट. मोठ्या व्यापाऱ्याला आपल्याच प्रतिस्पर्धी असल्या त्याच्याकडे भिक्षा मागणं, भगवंत हे काम करतात. आलं लक्षात, जेवढं चढतं तेवढं उतरवायचं काम कृष्णाचं असतं. चढला होतास ना तो खाली, तुझा अहंकाराचा पर्वत चढलेला होता ना. आता कसं वाटते कृष्ण लालाभाऊ म्हणजे चांगलंच वाटते आता, काय तुम्ही आणून ठेवलं इथं आम्हाला. मग ते काय झालं की तिकडे त्या लाला, ठीक आहे कमी थोडक्यात घेतो कारण मला कथेकडे जायचंय. मग ते लाला भाऊ काय केले की म्हणजे मी तोच व्यापारी आहे, पण आता मी व्यापारी राहिलो नाही, मी तर कृष्ण भक्त म्हणून नाही, तुम्हाला जे काय मला द्यायचं द्या, मला पुढच्या दारात. अहो असं कसं काय म्हणजे, त्यांना घरी घेतलं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, ते तुम्हाला काही नको, तुमच्याकडून जेवढं भिक्षा मिळते तेवढं घेतो आणि पुढे जातो. म्हणजे कुठून कुठं आले बघा ते, है ना. हे सगळं झालं आणि परत रात्री येऊन झोपले ते आणि म्हणाले देवा रे देवा कुठं आणलास रे बाबा, कुठं होतो मी व्यापारी आणि कुठे झालो भिकारी, है ना. कुठं होतो मी व्यापारी आणि कुठे झालो आता भिकारी. हे असतं बरं का, जेव्हा कृष्ण भक्ती करतात ना, व्यापारातून तुम्ही कुठे येत आहे आणि अन्य देव देवतांची उपासना केलं तर भिकाऱ्यातून व्यापारीकडे. कळलं का, समजून घ्या. कृष्ण भक्ती केलं तर काय होतं, व्यापारातून भिकाऱ्याकडे, आणि अन्य देव देवतांची पूजा केली तर भिकाऱ्यातून व्यापाराकडे. कुठलं तुम्हाला सूट होते बघा. पण तिथं काय म्हणजे काय, तिथं व्यापारी होऊन भिकारी आहे, इथं भिकारी होऊन व्यापारी मालक आहे. फरक एवढंच अंतर आहे, बाकीचं काही नाही है ना. तर म्हणजे मी भिकारी झालो, झोपले. परंतु कृष्ण आले, आला बाबू म्हणजे बांधा माझ्यासाठी. आलाच का रे बाबा, बघ एक चिल्लर आणले एवढंच, चिल्लर घेऊन बांधायचं तुझं मंदिर. तसं नव्हे, मला माहित आहे की या पैशाने मंदिर होणार, मला तुझ्या हृदयामध्ये मंदिर करायचं आहे, तिथं बसायचं. तुझ्या हृदयाचं मंदिर कर, त्या ठिकाणी येऊन मी बसणार, मग मला तिथं बसायला खूप आनंद आहे. ते ढसा ढसा रडू लागले आणि ते तुझं हृदय मंदिर करण्यासाठी हे सर्व योजना मीच केलेल्या आहे तुझ्या जीवनात. तुला तिकडून अपराध करायला लावलं, तिकडून तुला इकडं आणलं, इकडून आल्यावर तुला भीक मागायला लावलं आणि सर्व करायला लावलं, आणि तू तुझ्या हृदयामध्ये एक मंदिर कर,
तिथं मला बसो, मी तिथं आनंदाने राहायला तयार आहे. बोलो लाला बाबू की जय. चित्त शुद्ध झालं तिथं भगवान देतो. मोठं मंदिर बांधायची गरज नाही, चित्तामध्ये मंदिर बांधा, हृदयामध्ये मंदिर बांधा, तिथं भगवंत येतात है ना. तिथं भगवान म्हणजे घाण काढलं पाहिजे ना, साफसफाई झाली पाहिजे की नाही. ते साफसफाई म्हणजे चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय, भगवंताची कथा आहे. चेतो दर्पण आज नरसिंह भगवंताचा प्राकट दिवस आहे. तर आपल्याला माहिती आहे की भागवत मध्ये केवळ किती स्कंद आहेत, 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदामध्ये कोणत्या स्कंदामध्ये नरसिंह भगवंताची कथा आहे बरं, 7व्या स्कंदामध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे का. पूर्ण 7वा स्कंद हा नरसिंह भगवंताच्या प्राकट्याच्या प्रल्हाद मानाची प्रार्थना आहे. पण नाही, हे काय बरोबर सांगता काय तुम्ही, बघा चेक करून बघा. या कथेचा प्रारंभ भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये होतं. कितव्या स्कंदामध्ये, हा, आणि नंतर ना परत तीच कथा 7व्या स्कंदामध्ये सविस्तरपणे सांगितली जाते. मग आता 3ऱ्या स्कंदामध्ये जर काय बरं, मी आपल्याला काय करतो, त्या मुळापर्यंत नेतो, आणि त्या मुळापर्यंत गेल्याशिवाय आपल्याला कळणार की वास्तविक कसं भगवंत प्रकट झाले, याच्या पाठीमागचं कारण काय. बरोबर, जायला थोडक्यात आपण काय करूया, वर्णन ऐकूया याचं. तर 3ऱ्या स्कंदामध्ये मैत्री आणि विदुराचा संवाद आहे. 3ऱ्या स्कंदामध्ये कोणाचा संवाद आहे, मैत्री आणि विदुर. कारण विदुरांना पाठवलेलं होतं, दुर्योधनाने अपमान केलेला होता, म्हणून विदुर काय केले होते, तीर्थ भ्रमणासाठी निघालेले होते. आणि तीर्थ भ्रमण करताना त्यांना सरस्वती नदीच्या काठी कोण सापडले, मैत्री ऋषी सापडले, आणि त्या ठिकाणी त्यांचा संवाद झाला. तो संवाद म्हणजेच भागवत आहे. आता हा भागवत ग्रंथ वाचत असताना म्हणजे आपला, आणि हे 2च ग्रंथ आहेत, हे जे वाचन केलं तर आपल्याला भगवंत प्राप्ती होते. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन पांडुरंग पांडुरंग. बस गीता आणि भागवत 2च ग्रंथ वाचायचे, याच्यामध्ये सर्व काही सार आहे. तर या भागवत कथेचं आपण बघतो की इकडे 3ऱ्या स्कंदामध्ये विदुर आणि मैत्रींचा संवाद आहे, आणि तिकडे नारद आणि युधिष्ठिर महाराजांचा संवाद आहे. इकडे सूत गोस्वामी आणि शौनकादी ऋषीमुनीचा संवाद आहे, आणि इकडे शुकदेव गोस्वामीनी. मग नेमकं कोणाकडून आलं तीच कळत नाही. बघा तुम्ही बरेच भक्त बोलतात, तुझी ती कथक कुठून सुरू झाली, कुठे समाप्त झालं, काय त्याचं लिंक आहे, डोकंच फिरायला लागले. बघा कळतंय ना, हे चंद्रवंशी आणि सूर्यवंशी कुठं आले, कुठे गेले, कोणाचे राजा, कुठून आले, काही समजत नाही. बघा फक्त भागवत वाचतो बघा, नुसतं असंच काही फक्त वाचायचं है ना. ते खूप किचकट आहे तो विषय. कारण जी कथा पहिल्या स्कंदामध्ये येते, जी कथा म्हणजे दुसऱ्या, ती डायरेक्ट 8व्या 9व्या 10व्या स्कंदामध्ये त्याचं काहीतरी लिंक आहे. म्हणून या 3ऱ्या स्कंदामध्ये मैत्री आणि विदुराचा जो संवाद झाला, या मैत्री आणि विदुराच्या संवादामध्ये झाला असे की त्यांचा विषय निघाला सृष्टीचं. प्रथम स्कंदामध्ये पांडवांचं वर्णन आहे, महाराणी कुंतीची प्रार्थना येते, पितामह भीष्मांची कथा येते है ना. विषयाला अनुकरून परीक्षित महाराजांचं त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. प्रश्नच ऋषीमुनी करतात, त्या ऋषीमुनीच्या प्रश्नावरनं उत्तर दिलं जातं. बरोबर. पण नंतर 2रा स्कंद मात्र कोणाला समजत नाही, कारण 2ऱ्या स्कंदाचं वर्णन कशा झालंय, सृष्टीच्या निर्माणाचं वर्णन आहे ना. काहीच कळत नाही कोणाला. आजपर्यंत आम्ही पण खूप खोलवरती गेलो, आम्हाला पण कधी कधी कन्फ्युज करते ते. मग बाकीच्याचं काय सांगायचं. 2रा स्कंद, किती जणांना 2रा स्कंद वाचताना आनंद वाटला, एकदम मज्जा आली बाबा. असं कधी एवढं बोली नाही बाबा तुझी, तू पहिलं काढून घ्या 2रा स्कंद है ना. 3रा हा कथा आहेत, तर त्याच्यामध्ये केवळ तत्वज्ञान आहे. तर या 2ऱ्या आणि 3ऱ्या स्कंदामध्ये सृष्टीचं वर्णन आहे. 5व्या स्कंदामध्ये पण आहे, सृष्टी कशी निर्माण झालं, काय काय आहे है ना. भागवत मध्ये 10 विषय, किती विषय आहेत, आणि गीतेमध्ये किती विषय आहेत, 5. व्हेरी गुड. किती आहेत, 5 विषय. कोर्स केला ना भगवद्गीतेचा. हा, 5 विषय कोणते कोणते आहेत, ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. 4 बदलत नाहीत, 1 बदलतो. राईट. कर्म बदलू शकतो, ईश्वर, प्रकृती, काळ, जीव बदलत नाहीत, पण कर्म
भागवतामध्ये किती विषय आहेत? काय सांगितलं? 10. अत्र सर्ग विसर्गच्च स्थानं पोषणं भूतया मनमंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आश्रय. त्या तिथंच वर्णन आहे, फक्त आपल्याला माहित नसतं, एवढंच फरक आहे. हा, त्या दुसऱ्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन आहे की भागवतामध्ये किती विषयांचं विवेचन केलेलं आहे? 10. अत्र सर्ग विसर्गचे स्थान पोषण भूतया मनमंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आश्रय. कारण आश्रय म्हणजे भगवंताचा आश्रय करणं, आणि हा जो दशम स्कंद आहे तो आश्रयाला विषयाला अनुसरून आहे. म्हणून कृष्ण भक्त जे आहेत ना ते भागवतांच्या दशम स्कंदाला फार महत्व देतात, कारण या दशम स्कंदामध्ये भगवंताच्या सुमधुर लीला आहे. असं या भागवताचं वर्णन. म्हणून दशम स्कंदामध्ये खूप जोर दिला जातो. पण हा जो तिसरा स्कंद आहे अत्र सर्ग, अत्र म्हणजे या ठिकाणी अत्र सर्ग आणि विसर्ग दोन सृष्टी आहेत. सर्ग आणि विसर्ग. सर्ग म्हणजे ब्रह्मदेवाद्वारे निर्माण झालेलं सृष्टी, आणि विसर्ग म्हणजे भगवंताद्वारे निर्माण झालेलं सृष्टी. पहिल्या दुसऱ्या स्कंदामध्ये ब्रह्मदेवाद्वारे कसं सृष्टी निर्माण झालं याचं वर्णन केलेलं आहे. 5व्या स्कंदामध्ये भगवंतापासून कशी सृष्टी निर्माण झालं याचं विवेचन केलेलं आहे, म्हणून त्याला विसर्ग म्हटलेला आहे. आता हा तिसरा स्कंद अत्र सर्ग विसर्ग. अत्र सर्ग विसर्ग, सर्ग आणि विसर्गामधला आहे हा तिसरा स्कंद, है ना. कारण ब्रह्मदेवाची सृष्टीचं वर्णन आहे, तिने ब्रह्मदेवाने केलं की. तर त्या तिसऱ्या स्कंदामध्ये की विदुर मैत्रींचा संवाद येतो. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की ब्रह्मदेवाने काय केलं की अनेक आपल्या मुलांना, जसं की प्रथम तिने काय केलं, चतुष्कुमारांना प्रकट केलं. किती? 4 कुमारांना. ऐकले ना. तर ती लहान लहान होती अशी, त्यांना प्रकट केलं आणि ते लगेच दोन्ही हात जोडले. काय आज्ञा आहे असं म्हणाले. काय म्हणाले? काय आज्ञा आहे, काय सेवा करू आम्ही आपली. मग ब्रह्मदेव काय म्हणाले, आपण काय करा, सृष्टी करा. जसं सृष्टी म्हणाले तसं म्हणजे नाही रे बाबा 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 बाबा, या फंद्यात आम्हाला पडायचं लई मोठा हा भानगड आहे, आम्हाला त्या फंद्यात पडायचं नाही. आम छोटे बनके ही रहेंगे, नंग धडंग बेधडंग छोटे असे आहे ना, तेवढेच राहिले. ते कमी म्हणले की आम्ही इथंच राहू, आम्ही काय तुमच्या आज्ञेचं पालन करणार नाही, बाकीची काय सेवा असेल ती करतो, पण आम्ही काय सृष्टी करणार नाही. मग ते एकदम क्रोधित झाले आणि त्याला म्हणले की तुम्ही लहानच राहणार. ते म्हणले बरं झालं आम्हाला तुम्ही वरदान दिलं, कारण आम्हाला सृष्टी करायचं. आणि त्या चतुष्कुमारांनी, हे चतुर्षी कुमार ते निराकारवादी ब्रह्मवादी, म्हणून ते ब्रह्मवादी. ब्रह्म म्हणजे ब्रह्माचं चिंतन करणार. आता या ब्रह्माचं चिंतन म्हणजे ते निराकार जो ब्रह्म आहे. आता ज्ञानेश्वर माऊली किंवा अनेक संत आहेत ते कधी कधी या ब्रह्माचं वर्णन करतात, पण आपणासारख्या लोकांना त्याचं खूप डीपली ज्ञान नसल्यामुळे कधी कधी काय होतं, आपण ज्ञानेश्वर माऊली किंवा अनेक संतांना मायावादी म्हणतो. मूर्खपणाचे लक्षण नाही. कधी आपल्याला ज्ञानेश्वरी बद्दल किंवा आणि ज्ञानेश्वरीला ओवी जे असतं ना, ओवी माहिती ना, ते किती लोकांना कळतं बरं. भागवत मध्ये भगवंताचं वर्णन निराकार म्हणून केलंय, मग भागवताला तुम्ही मायावादी म्हणणार काय? भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात अव्यक्त व्यक्ती मा आपण, मी अव्यक्त आहे. मग त्या भगवद्गीतेमध्ये भगवंताला तुम्ही निराकार भगवंत स्वतः म्हणतात. ज्ञानेश्वर महादेवजी हे साकारवादी होते, विठ्ठलाचे फार थोडं शुद्ध होत आहेत, ते मायावादी किंवा निराकारवादी. पण काही लोकांनी वारकरी संप्रदायामध्ये काय केलं की त्यांनी देवाला निराकार म्हणून असं म्हणले आणि लोकांची बुद्धी भ्रष्ट केली. ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक शिष्य आहेत, त्या शिष्यामध्ये फार मोठे शिष्य होते, त्यांचं नाव मला आठवण झाले. त्यांनी गोपीचा भाव धारण केलेलं होतं. विचार करा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे संत. आताच एक मी ऐकत होतो, एक 100-150 वर्षापूर्वी एक फार मोठे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, अमरावती या राईट, व्हेरी गुड, गुलाबरावजी महाराज. त्यांचं जीवनचरित्र जन्मता चांगले होते. साक्षात कृष्ण त्यांना दररोज दर्शन द्यायचे. विचार करा, गुलाबरावजी महाराजांकडे एवढी शक्ती होती, प्रचंड अप्रतिम, की भारत सरकारने त्यांच्या नावाचं आपलं पोस्ट असतं ना, पोस्ट ते पौष्टिक ते पण तयार केलेलं होतं. पण आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र लोकांना, बरेच लोकांना माहिती आहे का बरोबर, ते एकांनाच माहिती आहे बरोबर. गुलाबरावजी महाराज फार मोठे सिद्ध संत होते. ते गोपी भाव त्यांच्यामध्ये होता.
त्यांच्याकडे अशी कला होती, एक विद्या होती त्यांच्याकडे. थोडक्यात सांगतो, त्यांचं पूर्ण जीवनचरित्र मी सांगितलं होतं तुम्हाला, पण बघू वेळ आली तर तेव्हा येऊन सांगू आपल्याला. तर गुलाबरावजी महाराज यांच्याकडे अशी एक विद्या होती, पण ती विद्या मी आता सांगणार नाही कारण तर गर्दी वाढेल. तर विद्या अशी होती ती, ते अनेक रोगांना पण बरेच करायचे, सहज बरे करा. त्यांना वनस्पतींचं पण ज्ञान भरपूर होतं, अनेक वनस्पती असतात ना त्याचंही ज्ञान होतं, योग विद्येचं पण ज्ञान होतं, बरेच गोष्टीचं त्यांना ज्ञान होतं. भगवंत कृपेने त्यांना सर्व काही प्रसिद्ध संत होते ते गुलाबरावजी महाराज, हा ना, गुलाबरावजी महाराज. तर त्यांच्याकडे एक अशी विद्या होती की ती विद्या, ते मंत्राचं उच्चारण केल्यानंतर तुम्ही कुठल्याही लोखंडाची वस्तू घेतला त्याला सोन्यामध्ये परिवर्तन करते. तर त्यांनी आपल्या शिष्याला दिलं, ते म्हणले ते मंत्राचं उच्चारण कर, असं असं हे कर, तिथं सोनं बनेल. अक्षरशः सत्य घटना आहे, जवळपास त्यांनी 10 किलो सोनं तयार केलेलं होतं. किती? मग ते म्हणले की ही विद्या तू विसर, कारण लोक तिचा गैरवापर करून घेतील. एका शिष्याला दाखवलं, त्याच्यानंतर कोणाला तिने दाखवले नाही, असे सिद्ध संत होते. भगवंताची दररोज वार्तालाप करायचे, गोपी भाव त्यांच्या गुलाबरावजी महाराज इकडे असायचे. फार सिद्ध मोठे संत होते. अशी संतांची या भूमी ही महाराष्ट्र, एक संत इतके मोठे मोठे संत ज्ञानेश्वर महाराजांची फार मोठे शिष्य होते. त्यांनी स्वप्नात येऊन त्यांना दीक्षा दिली संत ज्ञानेश्वर माऊलींनी, आणि त्यांना सांगितलं की तुझी गोपी भाव आहे ना, त्यासाठी मी इथं आलेलो आहे ना. गोपी भाव जो असतो ना, राधाराणीच्या माध्यमाने भगवंताची सेवा करणे, त्या गोपी भावामध्ये ते संत होते, वारकरी संप्रदायाचे. किती मोठे संत होते, आपण कल्पना करू शकत नाही, असे महाराष्ट्राचे एक संत होऊन गेले. हे संतांचं जीवन म्हणजे असं भक्तिमय असतं. तर या ठिकाणी झालं असं की हे शाप मिळाला, त्यांना वरदान म्हणून स्वीकार केलंय चतुष्कुमारांनी. मग तसं ते ब्रह्मवादी होते, ब्रह्माचंच ते चिंतन करायचे. ब्रह्माच्या पलीकडचं त्यांना काही माहीत नव्हतं. मग असंच त्यांना माहिती मिळालं की वैकुंठ एक लोक आहे म्हणे, तिथं भगवान विष्णू राहतात. काय म्हणून पाहण्यासाठी तिकडे गेले. आणि माहिती आहे आपल्या सर्वांना, द्वारपाशी ते द्वारपाल उभे होते, एकाचं नाव होतं जय, दुसऱ्याचं नाव होतं विजय. मग तिकडे गेल्यानंतर ते द्वारपालाने अडवलं त्यांना. ते म्हणले तुम्ही कोण अडवणारे आम्हाला, आमच्याकडे काही कपडे नाहीत, आम्ही तुमच्या राज्यातलं काही चोरणार, आमच्याशी चोरी करणारे नाही, तरी तुम्ही अडवला, आम्ही तुम्हाला शाप देतो, हा ना, तुम्ही असुर बना, कारण तुम्ही तर राहण्याच्या लायकीचे, तुमचं व्यवहार बघा म्हणे, आमच्याकडे काय काय चोरी करण्यासाठी, आमचं कपडे किस्सा आहे काय, काहीच नाही ना, है ना, पूर्ण व्यवस्थित अवस्थेमध्ये, तरी देखील तुम्ही आमच्यावरती संशय घेतलात म्हणून मी तुम्हाला शाप देतो. आणि तेवढ्यात भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या चतुष्कुमाराची माफी मागितली. आणि त्यांचं हे सुंदर रूप पाहून त्या ठिकाणी चारही कुमारांनी काय केलं की घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, काय केलं की साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि भगवंतांचं रूप पाहून ते भाव विभोर झाले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवुनिया ठेवुनिया, है ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. इतकं भगवंताचं सुंदर रूप, ते रूप पाहूनच ते पाहतच नाही. एकदा दिसली ना काय आउटच होता घ्या तुम्ही ना, म्हणून म्हणतात चुकून कधी इस्कॉनमध्ये येऊ नका. जरी आलात तर वृंदावनला कधी, आणि वृंदावनला चुकून प्रभूजीच्या यात्रेमध्ये गेलात तर तिकडे यमुना आहे, यमुनेच्या किनारी एक घाट आहे, त्या घाटाचं नाव आहे केशी घाट. त्या केशी घाट कशी जाऊ नका म्हणे. का हो असं का बोलताय हो म्हणे, का कारण त्या ठिकाणी ना श्यामम त्रिभंग ललितम नियत प्रकाशम, 3 ठिकाणी अंगभंग असणारे तेडे कोण राहतं तिथं, श्याम सुंदर, हमारे सुंदर, बोला सर्वांनी हमारे सुंदर, बाकी सब सुंदर, हमारे सुंदर एक ही, बाकी सब जितने भी हो कोण है वो छछुंदर, हमारे सुंदर ओनली श्याम सुंदर. तर तिकडे त्या मुरली वादन करणाऱ्या 3 भागाने भंग झालेले जे कृष्ण, त्यांना मात्र बघू नका. त्यांना जर पाहिला संसाराचा वाटोळा झालाच बरं, काय राहतच नाही.
इथं काय शिंग ठोकणार, अगं बाया बाया बाई गेली बाई ही यात्रेला, राहिली वाटतं तिथंच. कधी कधी होतं ना अजून, है ना, झालंय तर खरं नाही काय आता संपलंच म्हणणार विषय, है ना. म्हणून वृंदावनात जरी चुकून गेला ते त्या राधा कृष्णाला पाहिलं तर मग क्लीन बोल्ड, मग कधी इकडं पुन्हा या जगाकडे बघण्याची इच्छा राहणार. असं भगवंताचं सौंदर्य. या सौंदर्याविषयीचे म्हणायचं म्हटलं ना, रामायणामध्ये खूप सारं वर्णन आहे, अनेक ग्रंथामध्ये भगवंताच्या रूप लावण्याचं वर्णन आहे. पण तितकं मी विषय जात नाही, कारण आपल्याला प्रकट करायचे कोण, करायचंय का, वेळ आहे ना, 15 मिनिटात रामायण नाही त्या रामायण रामायण थोडक्यात पण सांगता येतं आणि विस्तृत पण सांगता येतं. आणखी किती माहिती तेवढं आवडू शकता. थोडक्यात म्हणजे काय, राम जन्माला आले, है ना, ते काय केले, गुरुकुलमध्ये गेले, शिक्षा घेतलं, ताडकीला मारलं, विवाह केला, आले परत नंतर वनवासाला गेले, तिथं असुरांना मारलं, रावण आणि सीतेचं अपहरण झालं. सीतेचं अपहरण झालं की परत त्या हनुमानजींनी सुग्रीवाच्या मदतीनं लंकेला गेले आणि तिथे गेले आणि रावणाला मारले. रावणाला मारून तिथं सीतेला घेऊन आले, लंकेमध्ये आले आणि परत सीते काहीतरी झालं आणि त्याला पाठवलं, नाही का. कोणाच्या वाल्मिकी ऋषीमध्ये गेली ती, तिकडे सीता, अशा प्रकारे सगळं झालं आणि रामायण 2 मिनिट लागली मला रामायण संपायला. आणि ते सांगायचं म्हटलं तर कितीतरी दिवस, तुम्ही कितीतरी वर्षानुवर्ष तुम्ही ऐकू शकता आणि भक्ती तुम्हाला सांगत राहते. असं आहे, है ना. अन्यो अन्यान महतो मय्यान, या विषयाला काय म्हणलेलं आहे, अन्यो अन्यान महतो मय्यान. प्रभुपाद म्हणतात वाचा, प्रभुपादाचे ग्रंथ वाचा, थोडं छोटे छोटे ग्रंथ आहेत ना प्रभुपादांचे, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. अन्यो अन्यान महतो मय्यान म्हणजे काय, भगवंत लहानातले लहान होतात आणि मोठ्यातले, है ना. आता ही कथा येईल तेव्हा हेचं वर्णन येईल, म्हणजे तुम्हाला त्याचा स्पष्टीकरण म्हणजे ना त्याला लिंक लागेल. तर झालं असं की जसं त्याचं रूप पाहिलं, ते चक्रून तिथंच पडले, दंडवत गाठलं आणि दंडवत त्यांनी काय आपलं डोकं मस्तक ज्याने भगवंताच्या चरणापाशी लावलं. आणि त्या भगवंताच्या चरणापाशी काय असतं बरं, तुळस. आणि तुळशीचा खूप सुगंध असतो. सुगंध त्यांच्या नाकामध्ये गेलं, नासिकेमध्ये गेलो, ते हृदयामध्ये गेलो, आणि जे ब्रह्मवादी होते ते साकारवादी झाले. सतीश कुमार ब्रह्मवादी होते ते काय झाले, आहा काय तो आनंद आहे, है ना. म्हणजे म्हणून भगवंताचा जो प्रसाद आहे ना, तो व्यक्तीला भक्तो. म्हणून श्रील प्रभुपादांनी आंदोलन चालू केलं ते प्रसादाच्या जोरावर. म्हणून इस्कॉन म्हणलं की फुल प्रसाद, कुठेही जा, पोट भरून खावा, है ना. तर प्रसादाशिवाय आमचा कार्यक्रम पूर्ण होत नाही. आता 15 मिनिट आहेत, 10 मिनिट राहिलेले, 15 मिनिट पण नाही, 10 मिनिटात आपण नरसिंह भगवंतापर्यंत पोहोचूया. तर ते जे ब्रह्मवादी आहेत चतुष्कुमार साकारवादी झाले, भगवंत स्वरूप पाहिले आणि म्हणाले की मी मालक आहे, माझ्या सेवकाने चूक केलेली आहे, म्हणून तुम्ही मला माफ करा. असं क्षमा कोणी मागितलं, भगवान विष्णूंनी मागितलं ह्या चतुष्कुमाराने. म्हणजे जो नोकर चूक करतो त्याचं कोणाला भोगावं लागतं, बरोबर का. म्हणून भगवंत म्हणले मी चुकीचं, कारण माझे सेवक माफ करा. मग चतुष्कुमार हो काय असं काय म्हणते, कारण ते भक्त झाले ना आता, हो आम्ही आमच्याकडून फार मोठी चूक झाली. नाही तुम्ही आता दिलाय ते शाप ते माघार घेता येत नाही म्हणे. ही काहीतरी त्याच्यासाठी आम्ही सांगतो म्हणे एकतरी 4 जन्म 3 जन्म, तसं 4 जन्म 3 जन्म असुराचे घेऊ शकतात किंवा 7 जन्म भक्ताचे घेऊ शकतात, असं जय विजयला सांगितलं. मग जय विजय काय म्हणाले की 7 जन्म भक्ताचे नको पण 3 जन्म. निर्णय चांगला आहे काय, असुर बनायचंय आणि 7 जन्म भक्त बनायचे. 3 जन्माचं का, कारण त्यांना भगवंताचा विरह सहन होत. बाबा असुर का होईना पण लवकर येतो ना इकडं, म्हणून त्यांनी तो शाप घेतला, मी असुर बनवले. पण त्या आसुरिक याच्यामध्ये असताना पण ते भगवंताचं स्मरण करायचे. कोण कोण झाले, हा, आणि नंतर ना रावण आणि कुंभकर्ण, आणि द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि बघा ह्यांची सर्वांची कथा ऐकलं तरी भगवंतांनी एवढ्या शिव्या दिल्यात, भागवत मध्ये वर्णन आहे. हिरण्यकशिपू असं काय काय बोलत होता विचारून, बापरे. भगवंत मला ते बहार फुल बरसा, म्हणजे त्यांचं अशी निंदा केलेली आहे ते सगळेजण. शिशुपाल तर आपल्याला माहिती आहे की कसं काय, तू असा आहे तसा आहे, कृष्ण आहे म्हणजे भगवंत तू एकदा 100 अपराध कर, मग माझं सुदर्शन फिरवलं ते माहिती आहे, आपण कथा ऐकली आहे ना.
तर अशा प्रकारे 3 जन्म त्यांनी घेतलं, ते भगवानाचे भक्त झाले. भगवंताच्या इच्छेनुसार ते आले. वैकुंठात राहणारा जीव कोणीही इकडे येऊ शकत नाही. यद्गत्वान वर्तन्ते तद्धाम परमम, जो काही वैकुंठात जातो परत येत नाही. पण ही द्वारपाल वैकुंठाची वरती परत तसं आली. त्या ठिकाणी म्हटलं जातं की बघा, द्वारपाल म्हणजे ते वैकुंठात होते का द्वारापाशी होते? मग ते वैकुंठात नव्हते ना, म्हणजे याचा अर्थ येऊ शकतं तिकडं, पण नाही. हा उत्तर तुम्ही सोडून चूक करू नका. वैकुंठाचं द्वार आणि वैकुंठ हे अंतर एकच आहे. ते केवळ आणि भगवत इच्छेनुसार इकडं आलं. कारण भगवंतांना लीला करायचं होतं, त्यांच्या समान कोणी नाहीये, त्यांच्यावरही कोणी नाहीये, पण त्यांचे भक्तच त्यांना लीलेमध्ये साथ देतात. भगवंत म्हणतात की चतुष्कुमारानो, ही माझी इच्छा आहे की माझ्या भक्तांनी माझ्यासोबत येऊन लीला करावी आणि मी त्यांच्यासोबत पुन्हा त्यांना इकडे कुठे घेऊन येणार? वैकुंठात घेऊन येणार. मम इच्छा, माझी इच्छा म्हणे. म्हणून काय करतात की त्यांना हे सगळे लीला कोण केलेले? हे भगवान विष्णूनीच केलेले है ना. मग त्यांना शाप दिला जातं आणि ते आसूर बनवून घेतात. तर इकडे कश्यप ऋषी यांना 13 पत्नी होत्या. आता सध्या मी तुम्हाला वरून खाली घेऊन येतो पुन्हा. तर ब्रह्मदेवाकडून चतुष्कुमार झाले. परत ब्रह्मदेवांचे शरीराचे 2 भाग झाले. त्या एका भागातून मनु आणि शत्रुपा निर्माण झाले. कोण? मनु आणि शत्रुपा. हा, या मनु आणि शत्रुपासून ही मनुष्य आले. डार्विन काय म्हणतो आपण? माकडापासून आलो म्हणतो. बघा, तिची अवलाद असेल माकड. आपली आई का कोणाची? नाही ना. तिने काय सिद्धांत मांडला? हा बघा, माणूस हा माकडापासून आला, बरोबर ना. माकडाची शेपूट गळाली. आता माकडाची शेपूट गळत कुठं नाही, दिसत नाही. बघितलं का? माकड, थोडा माणूस, मग पूर्ण माणूस. आता झालेलं कधी बघितलं? गावात चमत्कार झाला. कुठं? पवारनाथ कुठल्याही वस्ती, पवार वस्ती ना, पवार वस्तीमध्ये सगळी माकडं आली. अर्ध माणूस अर्ध माकड. पेपरात छापा उद्याच्या तरुण भारतमध्ये. कधी झाले? ते डार्विनचा बाप असेल माकड. आपला आहे का कोण? अमिबा. बाप कोण आहे म्हणजे त्यांचा? एक पेशी अमिबा. सायन्स मध्ये आहे ना, एक पेशीपासून सुरुवात झाली म्हणजे माहिती आहे ना. बहुपेशी, एक पेशी. हुशार आहेत ते विद्यार्थी सगळे, सायन्स शिकले ते. एक पेशी, ते एक पेशीपासून निर्माण झालं. बघा, आपला बा अमिबा की विठोबा? सर्वांचा बा कोण? विठोबा. आपला बा एकच बा, कोण तो? विठोबा. विठोबा आपला बा आहे, अमिबा आपला बा. हा, ते डार्विनचा असेल तर ते तुम्हाला सायन्सचं नंतर सांगतो. असं कधी झालं नाही. मनुष्य हा मनु आणि शत्रुपा जे ब्रह्मदेव असून त्यांनी त्यांना सांगितलं, आणि ती स्त्री आणि पुरुष होते, दोघांची निर्मिती झाली. आणि ते काय नंग भेदनग असे उत्पन्न नाही झाले. त्यांच्या शरीर आभूषाने भरलेलं होतं, मुकुट होतं, सगळं होतं. असे मनु आणि शत्रुपा प्रकट झाले. ब्रह्मदेवाने काय सेवा करू? ते म्हणाले की सृष्टी करा म्हणे. पण आम्ही सृष्टी करू, पण आमच्यापासून जी प्रजा उत्पन्न होईल ती प्रजा कुठे राहील? ते म्हणे कुठे राहते? ते या पृथ्वीवरती राहते. पृथ्वीच नाही तर पृथ्वी पुढे गेली होती, रसा तळाला गेली होती. एवढं चिंतन केल्यानंतर ब्रह्मदेवाच्या नाकापासून त्यांना शिंक आली. तेवढं एक लहान नाही का, त्याच्यापासून एक काहीतरी नाकातून बाहेर पडलं. आणि ते बघता 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 असं फार मोठं झालं, पर्वत आकार एवढं. त्यालाच आपण म्हणतो बोला वराह भगवान की जय. वराह भगवंत प्रकट झाले तिथून. असे वराह भगवंत प्रकट झाले. म्हणले की मी आहे की ते पृथ्वीला काढायला. आणि इकडे काय झालं की कश्यप जे आहे त्यांच्या 13 पत्नी होती. त्यापैकी एक जी दिती जी होती, या दितीने सायंकाळच्या वेळेस, आता वेळ गेली ना मगाशी, त्याला संध्या म्हणतात. काय म्हणतात? संध्या. या सायंकाळच्या संध्याच्या वेळेस कोणतीही क्रिया करायची नसते. झोपायचं नसतं, खायचं नसतं, कुठला बिझनेस करायचा नसतो, फक्त देवाचं भजन करायचं असतं. कारण ती अशुद्ध वेळ शिवजींची वेळ आहे. शिवजी काय करतात की सायंकाळच्या संध्याच्या वेळेला आपल्या भूत प्रेतांना घेऊन काय करतात? भ्रमण करतात. आणि जो कोणी असं खोड्या करतो ते जाऊन भूतांना सोडतात. मग सायंकाळच्या वेळेस तिने काय केलं की तिची वासना जागृत झाली दितीची, आणि तिने पुत्र प्राप्तीची इच्छा कश्यप ऋषीकडून मागितलं की मला तुमच्याकडून काय हवं आहे? कश्यप ऋषी म्हणतात ही वेळ योग्य नाही, कारण जो वासनेच्या हारी जातो
माणूस काय होतो, वेडा होतो. हा ना, विषयीच्या अधीन गेलेला माणूस बघा ना, तो रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, काही टायमिंग वगैरे काही बघत नाही, बुद्धी भ्रष्ट झाली. कामातुराम न भयम न लज्जम, त्याला म्हटले कामातुराम न भयम न, वासनेच्या आहारी गेल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली. ते म्हटले की तू या वेळेला मला पुत्र प्राप्तीसाठी हे केलीस, मी करेन, पण काय होईल की तुझा पुत्र तो हसूर बनेल. मग ती रडा लागली, नाही हो नाही हो, बारमोठी चूक झाली, असं करू नका. ते म्हणाले की मग पण काय होईल की तो होईल, पण त्याचा जो पुत्र आहे, त्या असुराचा जो पुत्र आहे है ना, म्हणजे तुझा नात, पण तू ना त्या नातू, तो जो नातू आहे तो मात्र श्रेष्ठ भक्त बनेल. एवढा आशीर्वाद दिले कश्यप ऋषी. मग चालेल म्हणजे काय हरकत नाही. मग तिथे भक्ताक्षणी काय झालं की त्यांचं उदर मोठं झालं आणि लगेच प्रसव झालं. प्रसव होता क्षणी तर हिरण्यक्षचा काय झालं, हिरण्यक्ष जन्म झाला. भक्ता भक्त तो पर्वताच्या आकारावर उडाला. असं कधी झालं इथं तर पेपरात येईल, काही काल्पनिक सत्य घटना आहे. ते बघता बघता पर्वत आकारावर झाला. हो हो करत त्यांनी गदा घेतला आणि फिरायला लागला गोल गोल सगळे ब्रह्मांडामध्ये, आणि तस नस करू लागला, आपली शक्ती प्रदर्शन करू लागला, हाकार माजला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांनी. मग नंतर वराह भगवंत इकडे आले, पृथ्वीला त्यांनी बाहेर काढलं. तेवढ्यात त्यांनी वराह भगवंतांना पाहिलं आणि त्यांचं आणि वराह भगवंताचं युद्ध झालं. इथं हिरण्यक्ष आणि तिथं वराह भगवंताने एक ठोसाने त्याला खाली पाडलं आणि हिरण्यक्षाचा वध केला. आणि ही बातमी दुसरा जो पुत्र जन्माला आला हिरण्यक्षाला, त्याला समजलं की या विष्णूने माझ्या भावाचा वध केला. मग तो पेटून उठला है ना. मग इथे काय झालं की हिरण्यक्षाच्या जेवढ्या आई पत्न्या होत्या ते त्याच्या देहाजवळ बसून शोक करू लागले. अरे हे विष्णूने आमच्या. मग तिकडं हिरण्यकशिपू आला, म्हणला बहिणी काळजी करू नका, मी आहे ना, है ना. आपण शरीर नसून आत्मा आहे. एक ना एक दिन जाना पडेगा, सांस रुकती है चलते चलते, जिंदगी एक किराया का घर है. ऐकले का? एक ना एक दिन जाना पडेगा. म्हणून प्रत्येक सकाळी उठल्यानंतर विचार करायचा की आज आपलं पुण्यतिथी आहे. अरे बाबा रे, काय रे, काय महाराज आले तुला, कुठून आले ते, कारण काय टाइम आहे का कोणाकडे नाही. काही कधी येईल बोलावा पर जाना पडेल. कधीही पुण्यतिथी होऊ शकते. म्हणून बिनधास्त राहायचं, आनंदाने भगवंताचं भजन करायचं, त्याच्याशिवाय काही चांगलं जगामध्ये नाही. मग ते म्हणायला लागलं सर्व तत्वज्ञान सांगितलं, आता ते फार मोठं आहे, मी तेवढं जात नाही, ते सांगत म्हटलं तर आणि 15-20 मिनिटं वाढेल. तर झालं असं की त्या हिरण्यकशिपूने काय केलं की त्या बहिणीने सांगितलं की आईला सांगितलं, आई रडू नकोस ग, शरीर नसून आपण कोण आहे. बघा त्या काळामध्ये असुराला पण आत्मज्ञान होतं. हे शिकलेले सवरलेले हुकलेले यांना आत्म्याबद्दल काही ज्ञान नाही. आणि होत बीटेक एमटेक हायटेक तर एवढे शिकलेले पण त्यांना आत्म्याबद्दल ज्ञान नाही. आणि शरीरामध्ये एक आत्मा आहे, त्याला तरी जाणून घे, त्यांना ते जाणता येत नाही, नाही का. तर पाहतो की आपण त्यावेळेस ती असुराने सगळ्यांना सांगतो, तिने कथा सांगितली बरं, ती मोठ्या आहे. हिरण्यकशिपूनी त्याच्या जेवढ्याही तिकडे पत्न्या होत्या कोणाच्या, हिरण्यक्षाच्या, आहे की नाही, तर त्या सगळ्यांना तिने सांगितले, बहिणीनो तुम्ही काही काळजी करू नका, चिंता करू नका, शरीर नश्वर आहे, हे आज ना उद्या मरणार आहे, सगळं तत्वज्ञान सांगितलं बरं का. जणू काही आत्मसाक्षात्कारी पुरुष असल्याने ज्ञान दिलं त्यांनी. पण आचरणात कधी कधी असे माझ्यासारखे असतात, केवळ ज्ञान देणार पण जीवनात कधी उतरवणार ठगातला ठग माणूस. इथं तुम्ही बसवलाय. कधी ज्ञान देणार लोक, हे भक्ती कर 16 माळाचं तर असं कर, हे तसं कर, आणि मग मात्र गेला फट्ट्या. अरे देवा. तर ज्ञान दिलं पण ते आचरण काही नव्हतं. सांत्वना केलं, सगळं झालं, सूड भावना केली, म्हणजे हा विष्णूला सोडणार म्हटलं तपस्या करू. भगवान विष्णू. आता ही कथा दुसरी, प्रल्हादांचा वास्तविक कसं जन्म झाला त्याचं एक गूढ रहस्य स्कंद पुराणामध्ये येत. कुठे येतं? पण भागवत मध्ये येत नाही. झाला विषय असा की यांचे जे गुरु होते, असुराचे गुरु कोण बरं? क्या बात, काय स्पष्ट सांगताय तुम्ही. हा
आणि देवतांचे गुरु हे थोडा हळूहळू. असुरांचा गुरु म्हणतात शुक्राचार्य. तर असुरांचे गुरु शुक्राचार्य, देवतांचे गुरु बृहस्पती. तर हे शुक्राचार्यांचे दोन पुत्र होते, त्यांचं नाव होतं षंड आणि अमर्क. षंड आणि अमर्क. तर हे त्याच्या राज्यामध्ये कार्य करत होते. आणि हे लपून छुपून असुर जरी असले, हे लोक शालिग्राम शिलाची पूजा करायचे. आणि हे षंड आणि अमर्क त्या राज्यामध्ये शालिग्राम शिलाची लपून छुपून करायचे. कारण हिरण्यकशिपूला जर कळालं तर काय खरं काम समाप्तच, उडवणार म्हणणार. मग एके दिवशी काय झालं की हिरण्यकशिपू म्हणला आता मी तपस्या करायला जाणार आहे. मंदिराच्या पर्वतावरती गेला आणि तिथे तपस्या करायला चालू केलं. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. आणि तिकडे ज्या झाडाखाली बसलो तिथं नारद मुनी एका पक्षीचं पोपटाचं रूप घेऊन आलं आणि तिथं त्यांना डिस्टर्ब करू लागलं. म्हणलं इथं कोण डिस्टर्ब करते मला. परत आले इकडं राज्यामध्ये, परत आले म्हणे तिथं कुणीतरी मला डिस्टर्ब करतो म्हणे. भगवान कृष्णाचं नाव घ्यायचे सारखं, त्याला डिस्टर्ब होतं. विष्णूचं पण नाव घेतो. तर आले तिकडे राज्यामध्ये आल्यानंतर म्हटलं की मला कुणीतरी तिथे डिस्टर्ब करते, मला त्या मंदिराच्या परत दुसऱ्या कुठेतरी भागात जायला लागणार. आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे षंड आणि अमर्क ते तपस्याला गेल्यावर काय करत होते, भगवान विष्णूच्या शालिग्राम शिलेची पूजा करत होते. पूजा करतात त्यांना समजलं की हिरण्यकशिपू आता दारात येत आहे, आलेलंच आहे. तर त्यांचं कळायचं त्यांना, म्हणलं आता झालं 12 वाजले रे आमचे देवा. मग ते भगवान विष्णूला प्रार्थना केली, काही करून तुम्ही इथून गायब व्हा म्हणे, अदृश्य व्हा, आम्हाला तुम्ही वाचवा म्हणे, तुमची पूजा आम्ही लपून छुपून करतो. मग त्यावेळी शालिग्राम शिलाला त्यांनी पूजा केल्यामुळं, त्यांची आराधना केली आणि त्यांना विनंती केल्यामुळं त्या शालिग्रामाचं रूपांतर पाण्यामध्ये झालं. जल पवित्र जल झालं. आणि हिरण्यकशिपूला ताण लागली होती आणि ते गेल्यावर षंडावर काय करायला लागले, काही नाही असं चालू पूजा, काहीतरी कुठली पूजा करायला दाखवा बरोबर, काही पाणी आणि पाणी घेतलं. हा मी ताण लागलं नदी मध्ये गेलं पाणी डायरेक्ट. ते शालिग्राम तिला काय झालं, ते पाणी पिलं आणि परत तपस्याला गेलं. आणि तिथं मात्र त्यांना कोणी डिस्टर्ब केलं नाही. एका पायाच्या अंगठ्यावरती ते उभारून ओम ब्रह्मदेवाय नमः. असं किती हजार वर्ष तपस्या केली त्यांनी, 60,000 वर्ष तपस्या केली. 60 मिनिटं बसलो तरी मोठी गोष्ट झाली है ना. 60,000 वर्ष तपस्या केली ना. लोकांना तपस्याची बघतो ना, हे कमी झालेलं आहे तप करण्याचं. तर 60,000 वर्ष तपस्या केली. आणि आपल्याला माहिती, मी सांगितलं ना, ब्रह्मदेव आले, कमंडलमधून अमृत चूस टाकला, शरीर प्राप्त झालं त्यांना एक चांगलं. म्हणलं की वरदान द्या, मला अमर व्हायचे. ब्रह्मदेवाने मीच अमर नाही, तुला काय करू अमर, मीच मरणार आहे, तुला कसं काय अमर करू, पण काहीतरी वरदान द्या म्हणे. असुर पण खूप चालक असतात. म्हणजे दिवसा नाही, रात्री नाही, सकाळी नाही, संध्याकाळी नाही, असं नाही, तसं नाही, अस्त्र नाही, शस्त्र नाही, नाही क्रेडिट कार्ड घेतले काय 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 छान छान निश्चय नाही, तसं नाही, अस्त्र नाही, मनुष्याने नाही, असुर नाही, माणसाने, कशाने कशाने. अच्छा, हे सगळं वरदान प्राप्त केलं हिरण्यकशिपू म्हणला, हा कसं वाटते है ना. झाला आणि संपूर्ण पृथ्वीवरती त्याने हाकार माजवला. म्हणला आता विष्णूला ठेवला, ब्राह्मणाला मारायला चालू केलं, सगळीकडे अस्त्र केला. एवढी तिची ताकद होती, काय विचार करा. भ्रुकुटी आल्यावरती सगळे देवी देवता झाडू मारायचे, इंद्र चंद्र वरून सगळे. असं आहे का कोणी, काय पावर असेल विचार करा. ऋतू बदलत होता, ऋतू. आता कुठला ऋतू झाले, मग त्याला त्यांनी सांगितलं पावसाळा पाहिजे. पावसाळा लगेच पाऊस, शावर. आणि झाडाला आता मला फळ आंबा लागलाय, हे आंबा आय डोंट लाईक, मला काय म्हणजे चिक्कू पाहिजे, चिक्कू. मग ते चिक्कू येणार तिकडं. अरे बापरे, अवघड आहे. एवढा हाकार माजवलेला त्यांनी. पण अशा लोकांचा कार्यक्रम फक्त 5 वर्षाचाच असतो. बघा तुम्ही, भगवान प्रल्हाद महाराज 5 वर्ष झाली, 5 वर्षाचं काम तमाम. पुढे आहे ती स्टोरी. असे जे निवडून येतात त्यांचं 5 वर्षाचंच काम असतं. 5 वर्षाच्या पलीकडे कोणाला जात. आणि प्रल्हाद महाराज किती वर्षाचे होते, 5 साल की थे. कौमार अचरत प्राख्यात है ना, 5 साल की थे, 5 वर्षाचे होते. तर असा हाकार माजवला. सगळे देवता. इंद्र म्हणला बापरे, आयुष्यात कधी काम केलं पण ह्याच्याकडे काम करावं लागलं. झाडू मारायला लागला. वरून देव म्हणला मेलो रे, मेलो मेलो, तू कधी काय करायला होतं काय सांगतो. हसलो, सगळ्यांना करायला लागलो, इंद्र चंद्र वरून. आणि इतकंच नाही, चढायचं असं असं नव्हतं की नाही. त्याचं 9 ग्रह असतात, 9 ग्रह. त्या 9 ग्रहांना पायऱ्यामध्ये ठेवल्या, एक एक ग्रहावरती बसून जायचं.
आणि वरती जाऊन राजासारखा असलं तर काय राव लय जोरात दिसते पार्टी नाही का, सगळं आकार वाजवते नाही का, नुसतं हा गुरकुड्या असुर बोले खुश, सगळे म्हणले आपलंच राज्य आता, सगळीकडे असुर पसरले, ब्राह्मणांना आणि सगळीजण प्रार्थना करे विष्णू भगवंत वाचवा वाचवा वाचवा. आणि तेवढ्यात त्यांनी गर्भधारणा केलेलं त्यांची कयाधुनी, त्यांची धर्मपत्नीनी, आणि तिने गर्भधारण केला. आणि हे देवतांनी पाहिलं, देवता म्हणले हा हिरण्यकशिपू सांभाळायला नाकीनो आलंय, आणि दुसरा हिरण्यकशिपू आलाय, आमच्या वाटच लागलं म्हणलं पार. मग ती गर्भवतीची कयाधू होती, तिला बाजूला घेतलं. हे कोणी इंद्राणी म्हणला की याच्या बाळाला मारायचं, कारण परत दुसरे हिरण्यकशिपू नको आहे ना मला, बरोबर ना. मग ते घेऊन जात होते देवता त्याला मारायला. तेवढ्यात नारद मुनी आले. नारद मुनी बजाये विना राधिकारम. नारद ऐकता क्षणी काय होतं बरं आपल्या मनात, कुछ कुछ होत आहे, मुझे पता है. नारद, महाराष्ट्रामध्ये नारद हा शब्द ऐकला म्हणाल कळीचा नारद, पेटवणारा, आग लावणारा म्हणजे कोण, नारद. पण नारद तसे नाही. नारद भगवंताची शुद्ध भक्त आहेत. भगवंताच्या लीलेमध्ये ते सहकार्य करण्यासाठी असं कार्य करतात. कुठेही जातात ते, त्यांना पेट्रोल डिझेलची काही गरज नाही, कुठेही विमान उडतं त्यांचं. ऑल परमिट लिहितात कधी कधी, काय ऑल इंडिया परमिट म्हणजे काय, भारतात पण त्यांना ऑल ब्रह्मांड परमिट आहे ते. कुठेही जावा, काय नाही कुठेही जाऊ शकतात. आकाशमार्गे कुठेही जातात आहे ना. रावणाकडे पण गेले, कंसाकडे गेले, याची गाडी त्याला लावली, ह्याची लावली, त्याची लावली, आग लावायचं काम केलं. पण तसं नाही, भगवंताच्या लीलेमध्ये त्यांनी सहकार्य केलं भगवंतांना. तर ते नारद मुनी ते आले, ते म्हणे कुठं घेऊन चालाय त्याला, अहो हे तर हिरण्यकशिपू आहे दुसरा, म्हणजे माझ्याकडे. तर घेऊन गेले, ते भागवताची कथा सांगितली, आणि फक्त त्या प्रल्हादानी गर्भामध्ये ती कथा ऐकली, आणि ते भक्त झाले पुढे जाऊन. आणि हिरण्यकशिपूनी, मी संक्षिप्तपणे सांगतो बरं थोडक्यात. तर हिरण्यकशिपूनी काय केलं, त्या मुलाला, आपल्या मुलाला असुर बनण्याचं ट्रेनिंग देण्यासाठी तिने शंडा नावाच्या गुरुकुलमध्ये पाठवलं. आणि शंडा नावात गुरुकुल घेत होते, त्या ठिकाणी असुराचं ट्रेनिंग देत होते. पण इथं वेगळंच होतं ट्रेनिंग. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपण टाळ्या वाजून की महामंत्र म्हणूया, ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. हिरण्यकशिपू जा. हिरण्यकशिपू म्हणजे झोप, झोप लई खतरनाक आहे. कोणी झोपायचं नाही, कोणी झोपायचं नाही, कोणी झोपायचं नाही, कोणी झोपायचं नाही. कथा चालू आहे, भगवंताची कथा ऐकायचं. कयाधू झोपली म्हणून तिला लाभ मिळाला नाही, प्रल्हाद झोपले नव्हते म्हणून त्यांना लाभ मिळाला, म्हणून ते भागवत झाले. कळलं का. झोपेतून कथा ऐकलं तर जागरण करून कथा ऐकणं याच्यामध्ये फरक आहे. 7 दिवस 7 तास कशी कथा ऐकलं असेल विचार तेवढं तुम्ही करा. आपल्याला 1.5 तास झाला तर मी म्हटलं टायमिंग नानी याद आली आमको. 7 दिवस 7 रात्र कथा कशी ऐकलं असेल कल्पना करा बरं. शाळा शिकताना तांडव कहली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची. अशी शाळा भरपूर की आपण. त्याच्यामध्ये काय होतं, तानभूक हरतो. आणि आपल्याला तर तान भूक दोन्ही लागले, आणि घरी जायला ओढ पण लागले. किती ओढायचं, तसे हाय चांगले इथं आमच्याकडचं सांगतो, तिकडे. तर इथं काय झालं की नारदांनी त्याला कथा सांगितली, प्रकट झाले. तर शंड नामामध्ये पाठवलं ते गुरुकुलमध्ये, आणि तिकडे गुरुकुलमध्ये सगळं सांगायला लागले. काय तुम्हाला काय करायला लागणार, असुर कसं बनायचं ट्रेनिंग देत होते ते. तर चालेल ना, माहिती आहे ना. ऑपरेशन सक्सेस सिंधू, ऑपरेशन सक्सेस कुंकू, आपल्याकडे कुंकू म्हणतात त्याला, कळलं का. महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात, ऑपरेशन सक्सेस कुठला, कुंकू. कुंकूचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं की नाही ना. तर आजची जी कथा आहे, आजचं जे आहे ते सगळ्यांना जेवणाला समर्पित आहे. चालेल ना, का नको. ते आहेत म्हणून आपण इकडं, ते नसले तर मग महाराज एखादी काल ना मी असे एक व्हिडिओ पाठवलेला, इस महाराज को बॉर्डर में भेजना चाहिए.
इस महाराज को कथा करने के लिए कहा भेजना चाहिए, बॉर्डर पे भेजना चाहिए. म्हणजे आता चालू आहे ना, आताच बनवलं होतं एक छोटा व्हिडिओ मी. मी म्हणलं की ते शस्त्र वापरतायत आणि आपण शास्त्र वापरतो. बघा खऱ्या अर्थाने एक थोडस विषयांतर होतो बरं का. मी विषयांतर घेतो, चालेल ना? विषयांतर करतोय थोडासा विषयाचा, चालेल 2च मिनिटाचं. आणि मला माहिती आहे पाय कानाचे हे झालेले ते झाले, थोडं आज त्याला प्रकट करायचं म्हणजे थोडं सहन करावं लागणारच, कारण ते असे तसे प्रकट होत नाही आहे ना. कारण ते बघा ते कसं दिसतं ते आहे ना, अति प्रचंड उग्र रूप आहे त्यांचं ते. तर काय झालं की मी काय सांगत होतो बघा, मी विसरलो काय सांगत होतो. हा तर मी बघा हे जे सैनिक आहेत तिथं लढत आहेत, मरत आहेत, जीवन किती जण सैनिक गेले आपले है ना. ते कशासाठी लढत आहे? तो इथे येऊन आपण व्यभिचार करावं, परस्त्री गमन करावं, मांसाहार करावं, जुगार खेळावं, नशापान करावं, 4 नियमांचं भंग करावं, बेरवारमध्ये घुसावं, आयपीएलचं क्रिकेटचं हे करावं, पैसे लुबाडावेत, गरिबांना हे करावे, चोरी करावं, लूटमार करावं, सगळ्यांची घरं उजाडणं, हे करण्यासाठी तिथे बॉर्डरमध्ये लढत आहेत. काय धर्माचं रक्षण करण्यासाठी ते करत आहेत. वास्तविक धर्माचा प्रचार कोण करतात? साधू संत करत आहेत. समजलं ना? साधू संत आहेत म्हणून धर्म आहे. जर धर्म नसला, साधू संत नसले तर धर्म टिकला नसता. म्हणून ते जे बॉर्डरवर राहतात ना, ते तुम्हासारख्या लोकांचे लढतात, पण हे करण्यासाठी नव्हे. काय करा तुम्ही, आम्ही इकडे लढतो बरं का, तुम्ही इथं आपसात भांडा, आपण चोरी करा, लूटमार करा, परस्त्री गमन करा, मांसाहार खावा, व्यभिचार करा, जुगार खेळा, सगळ्या नियमांचा भंग करा. याच्यासाठी ती लढत आहेत का? त्यांना जवानांना जाऊन विचारा बरं तुम्ही, आप लोग क्यों लढ रहे? तर ते म्हणतात की धर्म आणि तुम्ही सद्गुणी चांगले लोक आहात म्हणून तुमचं रक्षण करण्यासाठी लढते. मग तुम्ही धर्म सोडून जर कार्य केला, त्याच्या तिथं लढण्याला काय अर्थ काय? मग साधू संत आहेत ते कितीतरी पट्टीनं चांगले आहेत. बरोबर आहे का? मी साधू म्हणून म्हणत नाही, कारण ते धर्माचे रक्षण करण्यासाठी करतायत. एकूण तर धर्माचं रक्षण करणं हाच आपला मुख्य धर्म आहे ना. म्हणून साधू संत इकडे लढत आहेत आणि तिकडं बॉर्डर. आणि पण सैनिकच आहे. प्रभुपादांचे जेवढेही त्याच्या आहे ना शिष्याचे शिष्य जेवढेही आहेत ते सगळे कोण आहेत? ते पण लढत आहेत. रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतो. बरोबर ना? ते फक्त कधी ते लढत, पण रात्र दिवस आम्हास कधी त्यांना रेस्ट तरी मिळते, पण साधू संतांना रेस्ट पण नसतोय. कारण बुधबुधी येतात आतमधून. समजलं का? विचार येत असतात, त्याला थांबवा लागतं. रे नको रे बाबा, रात्र दिवस आम्हास. हा इथला क्षत्रिय असतो, ते तिकडचे क्षत्रिय असतात. संत आहेत म्हणून आपलं संस्कृती टिकून आहे, धर्म टिकून आहे. ते तिकडे म्हणून आजची जी कथा आहे ते पण गरजेचं आणि हे पण गरजेचं. तिकडे युद्ध पण झालं पाहिजे आणि ते युद्ध जे लढणार आहेत आपला आशीर्वाद घेऊनच लढणार आहेत. आणि आपण भगवंतांना नसीबवर प्रार्थना केलं तर त्याला शक्ती मिळेल ना. म्हणून आजची कथा आपण कोणाला अर्पण करायची? कोणाला अर्पण करायची? काही माया का बोला की थोडस उपास आहे काय? निर्जल आहे? खाल्ले पाणी तरी पिले काय? नाही अजून? अरे बापरे, मला संपावं लागणार, तर मला शाप मिळतील इथे. तर आपल्याला ही कथा कोणाला अर्पण करायची? तिथल्या जेवण करायचं का आपण? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर तिथं असं गुरुकुल चालू होतं, सगळं शिकवत होते. आणि ती मधली सुट्टी व्हायची तर प्रल्हाद काय करायचे? सगळ्यांना घ्यायचे आणि कीर्तन करायचे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. बोलो हरे राम 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 हरे हरे. ओ हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हो कृष्ण कृष्ण
ही बातमी हिरण्यकशिपूपर्यंत पोहोचली. क्षणनामाने ही काही गोष्टी आम्ही त्याला शिकवले. हा कुठून शिकला आम्हाला माहित नाही. इस्कॉनचे भक्त कुठून येतात, कसे येतात, कसं प्रचार करतात कोणाला काही कळत नाही. पण आमचा हा कार्टा भक्त झालेला आहे असं बाहेरची लोक म्हणतात. म्हणून ते घाबरतात. कारण एकदा जर हा पोरग गेलं खरंच माघारी गेलं तर ब्रह्मचारीच बनवतात याला. आम्हाला ते नको. आमचा पोरगा आमच्या घरातच राहावं. काय पाहिजे ती करू दे, पण तू घरातून जायचं. म्हणून इस्कॉनचे भक्त आले की पहिलं पोरं कोण असतं ती बाबाने बघ ती ब्रह्मचारी काहीतरी डोकं फिरवतात बघा. पोरांची डोकं फिरवतात म्हणलं. तसं काही करत नाही बरं का आम्ही. पण तुम्ही पाठवू शकता. ते पुढचं काम मी नंतर न करू. तर झालं असं की ते कीर्तन करत आणि हिरण्यकशिपू म्हणले की ह्यांना म्हणले की माझ्या बाळाला घेऊन या म्हणे. काय शिकलंय बघू म्हणे. घेऊन आले नाही म्हणले. प्रल्हाद म्हण रे काय काय शिकले असते. प्रल्हाद म्हणले आहे की नाही. काय म्हणाले. तत्साधु मन्ये असुरभय्य देहिनां सदा समुद्विग्न दियाम असत्ग्रात हित्वा त्वपातं गृहमन्दकूपं वनं गतो यत् हरिमाशी. हिरण्यकशिपूने ऐकून घेतलं. पोराचं डोकं फिरले. काय म्हणते वना जाऊन मी तपस्या करा आणि विष्णूची आराधना करेल. विष्णू दाखवतोच म्हणे तुला. याला दंड द्या. मी थोडक्यात सांगतो संक्षेपणे. याला म्हणे दंड द्या. हातीच्या पायाखाली तोडे नंतर पण भगवंत आश्रय केल्यामुळे काय झालं आणि कडेलोट करण्यात काही झालं नाही. उकळत्यात तेलामध्ये टाकले. भजी झाली नाही त्यांची. काही झालं नाही. आणि होळिका जी होती ना त्यांची बहीण त्याच्यासोबत तिला अग्नीमध्ये जाण्याचा प्रयत्न. पण प्रल्हादाला काही झालं नाही. पण ती होलिकाच ठणाना बोंबला लागली. हो 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 जाळून खात. पण प्रल्हादाचं रक्षण झालं. प्रल्हाद महाराज भगवंताचे स्मरण जी भक्तीची 9 दे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्य आत्मनिर्भर. म्हणजे स्मरणामध्ये कोण येतात. प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज भगवंत सतत स्मरण करत होते है ना. तर त्याच्यामुळे भगवंत त्यांचं रक्षण केले. एके दिवशी वैतागले. हिरण्यकशिपू म्हणले की विष्णू विष्णू लय करतो सर. एवढी माझी भुरकुटी हस्ताक्षणी ना असं मस्त फिरवल्यानंतर ही चंद्र वरून सरी झाडू मारतात. तू छोटासा नन्नाचा एवढंच आहेस. काही घातलं भीती नाही वाटत काय. मग प्रल्हाद म्हणले अरे ट्यूबलाईट तुझी एक ट्यूबलाईट जिथून जळत आहे ना तिथून शक्ती मला पण येते म्हणे. मी पण फॅन आहे म्हणे. कोणाचा. विष्णूचा. हे फॅन लाव. विष्णूचा फॅन. मी पण कोणाचा फॅन आहे म्हणून ते मी फिरतो. दोघांची पावर तिथूनच येते म्हणे. पॉवर हाऊस एकच आहे ना. ते थंड पण करते आणि गरम पण करते है ना. हे ट्यूबलाईट म्हणाले त्यांना. तिथूनच पावर एकच वस्तू आहे. अच्छा तुझा तो विष्णू कुठं कुठे असतो मला सांग. सर्वत्र इतो नरसिंगा परतो नरसिंगा यतो यतो या इतो नरसिंगा. कुठं नाही म्हणे माझा भगवान विष्णू. अंडांतरस्त परमाणुजयांतरस्तम. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अणुमध्ये भजे भगवंत आहे का. विश्वास आपला हा आहे का. कृष्ण कणाकणामध्ये कृष्णाचा वास आहे का. कसं पाहिजे हाय का म्हणलं की हाय की हो. आहेत की प्रत्येक कणाकण आहेत का. आहे काय. ही पण आहेत जागी आणि भगवंत पण आहेत ना. तर प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहेत विराजमान आहेत. अंडांतरस्त परमाणुजयांतरस्तम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर सर्वत्र आहेत म्हणे माझे. हा कुठे आहेत. तिकडे आहेत. हा तिथं पण आहे. तिकडे आहेत. अरे काय इकडे झालं ते काय सगळीकडे तुझी विष्णू असतात. मग म्हणाले की हे महाल आहे ना मी बनवले. मी बसून इथं काय काय सिमेंट वगैरे लागतं सगळं घातलेलं आहे. त्या खंब्यात आहेत का तुझे विष्णू. सर्वत्र आहेत म्हणजे या खंब्यात पण असणारच की. काही काही लोक म्हणतात अरे देवाची पूजा काय करता इथं हे गोडणीचं आहे. देव सर्वत्र आहे ना. सर्वत्र पूजा करा ना. अरे देव सर्वत्र आहे मग इथं काय बरं नाही. बरोबर काय म्हणतात ना मूर्ती पूजा कशाला करताय. देव सर्वत्र आहे. मग देव सर्वत्र आहे मग या मूर्तीमध्ये नाहीये. मग त्याला पाणी सर्वत्र आहे का. पाणी सर्वत्र आहे बरोबर ना. पण पाणी प्या पण लागते की इथं काय पाणी आहे. तसं भगवान सर्वत्र आहेत पण आजच्या विग्रहामध्ये त्यांची पूजा पण करावी लागते. समजलं ना. तर म्हणजे या खांब्यामध्ये भगवान हो मध्ये 100% 70%
65%, 50%, काय म्हणले प्रल्हाद महाराज? 100% भगवंत माझे कुठे आहेत? या खांब्यात आहे. अच्छा, हो, खडक आहे ना, तलवार आपली काढली आणि म्हणलं भग म्हणलं ते विष्णूला वाहतो. आणि त्यावेळेस एक लीला झाली की ते कुठला खांबा म्हणलं त्याने काय दाखवलं नव्हतं असं, त्या खांब्यात असं म्हणले. मग भगवान कृष्ण नरसिंह भगवान प्रत्येक खांब्यात होते प्रकट झालेले. कुठं हा मालक तिथे मी प्रकट आहे नाही का, असं प्रत्येक. जसं खडक काढला आणि हे ते एका खांब्यावरती हाणला, तिथून काय झालं की सगळं फुटलं खंबा. आणि काय झालं तिथून? बोला नरसिंह भगवान की उग्रं वीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं ईशनं भद्रं मृत्युर्नमाम्यहम्. बोला नरसिंह भगवान की न मृगम न मानुषम. मृग नव्हते, न मानुष्य नव्हते. नरसिंह भगवंत ते खंबा फोडून प्रकट झाले भक्त प्रल्हादासाठी. आणि घनघोर दोघांमध्ये युद्ध चालू झालं. जसं की प्रभुपाद म्हणतात की जसं एक सिंह असतो ना, ते का छोटा पशु बरोबर तसं ते खेळू लागले. जसं मांजर एका उंदराबरोबर तसं बरेच वेळ खेळू लागले. आणि सायंकाळची वेळ पाहते, जशी आता ही वेळ गेली ना आपली, त्या वेळेची वाट बघत होते. म्हणली येऊ देते वेळ. खेळत राहिले. आणि हा हसायचा नुसता. हा आता कसं वाटतंय? कारण तुम्ही मला मारू शकत नाही, कारण दिवसा नाही, रात्री माणसाकडून नाही, ना क्रेडिट कार्ड होतं ना त्याच्याकडे. कोणाकडून घेतलं होतं तिने? ब्रह्मदेवाकडून घेतलेलं क्रेडिट कार्ड होतं मोठं. एक वाचून दाखवायचा. ना मनुष्य ना पशु. मग ते म्हटले बघ वरती, बघ खाली. वरती काय होतं? सिंह. आणि खाली नर सिंह. समजलं का? एक कॅन्सल. ओके कॅन्सल. ते कॅन्सल केलं, क्रेडिट कार्ड मध्ये गेलं. आणि परत म्हणले की अजून काय? ना अस्त्र ना शस्त्र. नख दाखवली त्याला. हे अस्त्र आहेत ना शस्त्र. छान गेलं है ना. ना वरती चौकडात बसवलं त्याला, मांडीवर. चौकडात गेले, घराच्या बाहेर ना ते चौकडात घेऊन गेले आणि मांडीवर बसले. सगळे त्याची काही गोष्टी काय केल्या भगवंतांनी क्लिअर करत आले. झालं का? संपलं का है ना. हो म्हणली ना दिवसा आता गेली कोणती दिवसा. अजून काय पाहिजे का? बसवलं मांडीवरती आणि त्या चौकडावर बसून उंबर म्हणतात दिला आपल्याकडे, उंबरावर उंबरडा. आता उंबरडाच राहिला नाही, मला मारतोय. पहिलीची प्रथा अशी होती, उंबड्याची पूजा केली जायची. मी सांगलो होतो सुरुवातीला मला काहीतरी सांगायचं म्हणून. हेच सांगायचं होतं की भारताच्या प्रत्येक घरी प्रथम पूजा कोणाची व्हायची तर म्हणजे नरसिंह भगवंताची. कारण उंबड्याची पूजा म्हणजे नरसिंह भगवंताची कथा आहे, म्हणजे त्यांचीच पूजा आहे. पण आपल्या स्त्रियांना कोणालाही माहित नाही, माताजींना कोणालाही माहित नाही की उंबड्याची पूजा म्हणजे कोणाची पूजा आहे? नरसिंह भगवंताची. तर ती उंबड्याची पूजा म्हणजे नरसिंह भगवंताची पूजा आहे. त्या रूपामध्ये ती घरामध्ये प्रकट होतात. कारण ते उंबड्याची पूजा न करता तुम्ही घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ही समस्या कधी कधी उंबड्यासारखं येते है ना. कधी कधी मित्र गाजव्यासारखा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. मी जास्त जात नाही बरोबर. तशी मित्र, तसं खरे मित्र कोण आहे? बोला नरसिंह भगवान की जय. तर ते उंबरड्यामध्ये त्याला घेतलं, मांडीमध्ये घेतलं, नख काढली आणि पहिलं ऑपरेशन झालं सृष्टीतलं. पहिलं ऑपरेशन. आणि रिझल्ट काय आलं की ऑपरेशन सक्सेस पण पेशंट डेड. घातली नख भगवंतानी त्या हिरण्यकशिपूच्या कोथळ्यात, फाडलं पोट आणि काय केलं की हातडी काढली बाहेर. आणि नाही वाटत आपलं नरसिंह भगवंत दुसरं पोट आहे ना त्याच्यामध्ये आहे बघा. तो कुठं आहे? तो कुठं अल्ट्रामध्ये वगैरे नाही ना, पुढे आहे ना त्याच्यामध्ये बघा. इथं आतडे येतो भगवंताला. नरसिंह भगवंताला काय आहे? मग ते परत असं शोधत होते. मग काही आचार्य म्हणतात की का शोधत होते म्हणे, बघू ते दुसरा प्रल्हाद नाही ना आतमध्ये. मग अशा प्रकारे काय केलं, हिरण्यकशिपूचा
वध केला. बोलो नरसिंहदेव भगवान की जय. पुढची कथा तुम्हाला माहितच आहे, आपण जास्त वाढवायचं बघू आता पुढे. बराच वेळ झालेला आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे. मी क्षमा मागतो, कारण मी आपला बराच वेळ असंच घेतलं तरी आपण मला सर्वांनी सहन केला.